ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजींनी पंढरपूर क्षेत्री चातुर्मासामध्ये जे अमृतानुभवावरील चिंतन सांगितले ते त्यांचे शिष्य सावकार बाबा म्हणजे माझे श्रीगुरु यांनी ते चिंतन आपल्या हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये लिहून घेतले. त्याचे वाचन करत आहे. अमृतानुभव प्रकरण 4 ज्ञानाज्ञान भेद कथन. ओवी पहिली. आता ज्ञानाचे निमारे ज्ञान अभेदे वावरे नीद साधोनी जागरे नांदीजे जेवी. ज्ञान म्हणजे अविद्यालेश तोही काढावा असे 3ऱ्या प्रकरणात सांगितले. कारण स्वरूपाचे ठिकाणी अविद्या नाही व विद्याही नाही. एक वस्तू अव्यवहार्य आहे हा अजातवाद आणि याचा सर्वांना सुषुप्तीमध्ये अनुभव आहे. पण त्या अव्यवहार्य वस्तूचे ज्ञान नाही. अनुभवाने मुक्त होत नसतो. मुक्त होण्याकरिता ज्ञान असावे लागते. काहीच नाही असे म्हणणारे शून्यवादी व देवही मानित नाहीत व वेदही मानित नाहीत तर प्रत्यक्षावर जोर देतात. तर्काने सर्व ठरवितात. आस्तिकात पुन्हा 2 वर्ग. वेद मानतात पण एक वेदाचे मागे तर्काला प्राधान्य देतात ते श्रौत व आपल्या तर्काप्रमाणे वेद लावतात ते आस्तिक पण तार्किकच. शून्यवाद्याला नैयायिकाने उत्तर दिले की काही नाही असे नाही. एक सतरूप आत्मा आहे. त्याचा व मनाचा संयोग झाला म्हणजे ज्ञानाचा गुण तयार होतो असे नैयायिकाने उत्तर दिले. नैयायिक हे आत्मा नित्य आहे, सतरूप आहे व व्यापक आहे असे मानतात व कर्ता भोक्ताही आत्माच आहे असे म्हणतात. त्यांना उत्तर दिले पूर्वमीमांसेने. आत्मा सत चित स्वरूप आहे. यांनी नुसता सत चित आत्मा आहे इतके सांगितले. त्याचे पुढे सांख्यांनी सच्चित असून असंग आहे व व्यापक आहे असे सांगितले. त्यांना योग्याने सच्चित आनंदरूप आत्मा सांगितले पण जगत सत्य म्हणून म्हटले. त्या जगाला लीन करावे असे योग्याने सांगितले. त्याचे पुढे वृत्तिकार निघाले. ते म्हणाले आत्मा सच्चित आनंदरूप आहे. त्याचा जगाच्या मोक्षकाली अभेद आहे व एरवी भेद आहे असे सांगितले. त्यांना उत्तर वेदांतांनी दिले. जगाचा व आत्म्याचा सदा अभेद आहे व व्यवहारकाली कल्पित भेद आहे. जगाचा बाध करावा म्हणजे अनंत अखंड सबराभरित ओत प्रोत स्वयंप्रकाश सच्चिदानंद स्वरूप आत्मा वेदांत्यालाच कळला, इतरांना नाही. ते सांगतात जगदांतपाती ज्ञान आहे म्हणून त्याचाही बाध करावा म्हणजे वृत्तीज्ञानाचे खंडन केले. वृत्तीज्ञानाचा बाध समजला म्हणजे मुक्त होतो. म्हणून अस्ति भाती प्रियत्व किंवा सच्चित आनंदाचे वाच्य वाच्यांश लक्षांश असे लक्षात घ्यावे. पारमार्थिक सत हे लक्षांश, व्यावहारिक सत अंश हे वाच्यांश व दोन्ही मिळून सतपद वाच्य. पारमार्थिक चित हे लक्षांश, व्यावहारिक चित हे वाच्यांश व दोन्ही मिळून चितपद वाच्य. पारमार्थिक आनंद हे लक्षांश, व्यावहारिक विषय हे वाच्यांश व दोन्ही मिळून विषयानंद हे पद वाच्य. प्रातिभासिक व्यावहारिक या पुन्हा 2 भाग. स्वप्नकाली शुक्ती व त्यावर रजत ज्ञान झाले व नंतर स्वप्नातले शुक्ती ज्ञानाने त्या रजताचा बाध झाला. पण स्वप्नातली शुक्ती तरी जागृतीमध्ये काय झाली याला हे जागृत झाल्यावरच कळेल. तसे व्यावहारिक पदार्थही तसेच आहेत हे स्वरूप साक्षात्कार झाल्यावर कळेल. स्वरूप साक्षात्कार झाल्यावर वृत्ती ज्ञानाचे खंडन केले व स्वरूपभूत जे ज्ञान त्याचा विचार या प्रकरणात करावयाचा आहे. आता म्हणजे वृत्तीज्ञान बाध झाल्यावर ज्ञानाचा नाश म्हणजे पेक्षा बाध चांगला. अज्ञानाच्या ज्ञानाने बाध केला. परत वाचतो. आता म्हणजे वृत्तीज्ञान बाध झाल्यावर ज्ञानाचा नाश म्हणण्यापेक्षा बाध चांगला. अज्ञानाच्या ज्ञानाने बाध केला व ते ज्ञान अभेदाने वावरते. त्या स्वरूपभूत ज्ञानाला
स्वगत सजातीय विजातीय भेद मुळीच नाही, हे सांगण्याचे तात्पर्य आहे. ज्याप्रमाणे निद्रेला बाजूला सारून जागृती येते, आता आपण जागृतीत आहोत पण जागृतीची वाच्यता नाही, तसे अज्ञानाचा बाध झाल्यानंतर ज्ञानपदाची वाच्यताही नाही, ते अभेदाने स्वरूपभूत आहेच. हा झाला सिद्धांत. तो पटण्यासाठी माऊली पुढील ओवीत दृष्टांत देतात. ओवी दुसरी. का दर्पणाचा निघाला, ऐक्य बोधू पाहिला, मुखभोगी आपुला आपणची. मुख हे आपलेच आहे, ते प्रत्यक्षच आहे. दर्पण पुढे उपाधी धरून प्रत्यक्षाचा व्यवहार केला की ती उपाधी बाजूला सारली तर मुख प्रत्यक्ष नाही का प्रत्यक्षाचा विषय नाही, तर मुख प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षाचा व्यवहार नाही असे कळावे. याकरिता संन्यासी पुरुषाने विधवा स्त्रियांनी आरसा पाहू नये. प्रत्यक्षाचा व्यवहार करणे कमीपणाचे आहे, म्हणून सिद्ध पुरुषाने व्यवहार न करणे हे भूषण आहे. परमात्मा प्रत्यक्ष आहेच, त्या प्रत्यक्षाचा व्यवहार वृत्तीने केला, ती वृत्ती गेली तर परमात्मा प्रत्यक्ष आहेच. आत्मा उत्पन्न झाला नाही, आत्माच नसता तर उत्पन्न कसा होईल? असत्कार्यवाद म्हणतात याला. असलेला आत्मा पुन्हा काय उत्पन्न व्हावयाचा आहे, हा सत्कार्यवाद. आत्मा आहे त्याचा व्यवहार केला, तो व्यवहार नुसते लक्षांशामध्ये नाही, वाच्यांशामध्ये नाही, तर विशिष्टात व्यवहार आहे. हे रामानुजादिकांनाही व आम्हासही मान्य आहे. रामानुजादी विशेषण सत्य मानतात व आम्ही कल्पित सांगतो. विशेषण कल्पित आहे तर व्यवहारही कल्पित आहे. वृत्तीने अस्तित्वाचा व्यवहार केला, ही वृत्ती ज्या ज्या वस्तूशी अभिन्न होईल ते प्रत्यक्ष होते. आपण मी म्हणतो, हे तिसरे प्रत्यक्ष आहे. याचे अगोदर दोन प्रत्यक्ष आहेत, ते असे लक्षात घ्यावे. शुद्ध प्रत्यक्ष म्हणजे आत्मा प्रत्यक्ष, अनुद्भूत प्रत्यक्ष म्हणजे ज्ञान प्रत्यक्ष आणि उद्भूत प्रत्यक्ष म्हणजे प्रमातृ प्रत्यक्ष. 13व्या अध्यायात सांगितले आहे, कैसे क्षरले चैतन्य गा. क्षरले म्हणजे विकार झाला, पण तो विकारच कल्पित आहे एवढे कळले म्हणजे काम झाले. अजातवादात व्यवहार नाही, त्रिपुटी नाही, व तुम्हाला जी त्रिपुटी दिसते ती एक त्रिपुटी जाते व एक त्रिपुटी येते, असा त्रिपुटीचा प्रवाह आहे. पण आपल्याला ती ही त्रिपुटी आहे अशी समजूत आहे. सृष्टी दृष्टी ज्ञाता ज्ञान व ज्ञेय अगोदरचेच आहे, पण मग ज्ञान झाले याला अशी सर्वांची समजूत आहे, पण तसा प्रकार नाही. ज्ञाता ज्ञेय व ज्ञान हे एकदमच उत्पन्न होतात, हा दृष्टीसृष्टीवाद आहे. या ठिकाणी आता जी शंका म्हणजे पूर्वपक्ष करतात ते द्वैतवाद्याचा नाही, तर सृष्टीदृष्टीचा पूर्वपक्ष करतात व उत्तर अजातवादाचे आहे. ओवी तिसरी. ज्ञान जिया तिया परी, जगी आत्मैक्य करी, तै सूर्या खोचे सुरी तैसे झाले. ज्ञान म्हणजे वृत्ती ही ज्याच्याशी अभिन्न होते ते प्रत्यक्ष. ही भाषा जगत स्वीकारून आहे. ज्ञानाला ज्ञान काय व्हावयाचे आहे असे म्हणाल तर सुरीने सुरीला खोचल्यासारखेच होईल. आपण घटाचे ज्ञान झाले म्हणतो. घटाचे झाले का मातीचे? उत्तर मातीचे. शेवट माती. जल अग्नी वायू आकाश ब्रह्म म्हणजे अस्थिचे ज्ञान झाले. आता अस्ति भाती आहे का घट भाती आहे? तर अस्थिच भाती आहे. अस्ति व भाती भिन्न नाही. काढून घेतले तर भाती राहील का? मग अस्थिच भाती आहे. तर मग झाले, तर मग ज्ञानानेच ज्ञानाला पाहिल्यासारखे होते. अस्ति भाती जर अभिन्नच आहे तर पाहिले काय? याला माऊली पुढील ओवीत उत्तर देतात. लावी आत कोपटा, तो साधी आपनया सगटा,
का बांधलया चोरटा मोठे माझी. ज्याप्रमाणे कोश किडा आपले घर तयार करून त्यात आपणच बसतो व दार बंद करून टाकतो आणि आपला नाश आपणच करून घेतो, त्याचप्रमाणे हे होते. पण हा दृष्टांत सर्वांना कळण्यास अवघड जाईल, याकरिता दुसरा दृष्टांत देतात. चोराने दाणे चोरले व घोंगड्यात घातले व त्यात आपण बसून बांधून घेतले, तर त्या मोठे बरोबर हाही सापडतोच की. तसे जगत पाहावयाला गेला ते ब्रह्मच सापडले. आणखी सिद्धांत पक्का लक्षात यावा म्हणून माऊली पुढील ओवीत दृष्टांत देतात. ओवी 5वी. आगी पोता साचे निमिसे आपण पे जाळिले जैसे, ज्ञान अज्ञान नाशे तैसे झाले. अग्नी कापराचा नाश करण्याच्या निमित्ताने जातो, आपलाही नाश करून घेतो. त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्ती अज्ञानाचा नाश करते व आपलाही नाश करून घेते. ज्ञानाने अज्ञान नाहीसे केले व ज्ञानही गेले. तुमचे ज्ञान कशाचे टेक्यावर राहते हे कळत नाही, म्हणून जगात ज्ञानच नाही. ज्याला न झाले त्याच्याजवळ राहत नाही व इतरांना झालेच नाही म्हणून ज्ञानच नाही. स्वरूपाची ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही नाही. ज्ञान अज्ञानातीत ती वस्तू आहे म्हणून ज्ञान नाही. तो गुरु करावा, त्याचेकडे जावे व विचारावे, तुम्हाला ज्ञान आहे का? हो म्हटले की नमस्कार करून चालू लागावे. ज्याला ज्ञान नाही, अज्ञान नाही, अहंकार नाही, शोक मोह काही नाही, तो जीवनमुक्त पुरुष आहे. लोकदृष्ट्या त्याला शरीर आहे, स्वदृष्ट्या त्याला काही नाही. भाकड गाईला नुसते थान असतात, दुधाचा पत्ता नाही. तसे या पुरुषाला शरीर इंद्रिय सर्व असतात, पण त्यात धर्माधर्म रूप दूध निघत नाही. हा विशेष आहे. जो आपणास शिकवितो त्यास ज्ञान नसावे, तो ज्ञान अज्ञानातीत आहे. मग सांगेल कसा? उपाधीमुळे सांगेल. उपाधीने सर्व कामे होतात, पण उपाधीचा व त्याचा काय संबंध? तर तात्पर्य ज्ञान अज्ञान दोन्ही जावे, त्याला गुरु म्हणावे. ओवी 6वी. अज्ञानाचा टेका नसताही ज्ञानाधिका, फाके तव उफरवा आपुला पडे. ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान हे अज्ञान कार्य आहे. अविद्येच्या तमोगुणाला अज्ञान म्हणतात व सत्वगुणाला ज्ञान म्हणतात. अज्ञान व ज्ञान दोन्ही मिळून एक अविद्याच आहे. ज्ञान जर अविद्येचे कार्य आहे तर कार्यकारणाचा नाश कसा करील? हा पूर्व पक्ष आहे. त्याला उत्तर, सूर्य हा रात्रीच्या पोटातूनच उगवतो, पण उगवला म्हणजे मात्र रात्र शिल्लक ठेवीत नाही. कारण दोन असतात, एक उपादान कारण व दुसरे निमित्त कारण. त्यात घटाचे उपादान कारण मृत्तिका आहे व निमित्त कारण कुलाल आहे. निमित्ताला महत्त्व नसते. कुलालाचे काम कोणीही करू शकेल, पण उपादानाशिवाय कार्य होत नाही. तर ज्ञान हे अज्ञान कार्य आहे व उपादानाच्या नाशात कार्याचा नाश होत असतोच. अमृतानुभव ऐकू लागला म्हणजे तो कळेल कसा? तो कळण्याकरता सूक्ष्मपणा लागतो. अमृतानुभव ऐकू लागला म्हणजे तो कळेल कसा? तो कळण्याकरिता सूक्ष्मपणा लागतो. ज्ञान म्हणणे ही सुद्धा अज्ञानच आहे. जगतात वागावे कसे ते प्रवृत्तीशास्त्र पूर्वमीमांसानेच सांगावे. निग्रह कसा करावा हे योगशास्त्रानेच सांगावे. नित्य अनित्य विवेक सांख्यशास्त्रानेच सांगावा आणि सत्य मिथ्याचा विचार वेदांत शास्त्रानेच करावा. वेदांत शास्त्रात विचार सर्वात सूक्ष्म आहे. तो करण्याकरिता अगोदर ज्ञानेश्वरीची सेवा करावी. ज्ञानेश्वरीत सर्व सामुग्रीचे विवेचन आहे व अमृतानुभवामध्ये नुसते तत्व सांगितले आहे. लोकांचे बोलणे सुद्धा धड नाही. ग्रंथ सोडून घेतले म्हणतो, त्या ग्रंथाला बांधले होतेच कोणी? ज्ञानेश्वरीची सेवा केली म्हणावे, अर्थ तोच असतो, पण त्यात एक पूज्यभाव निर्माण होतो. पुण्याला एक देशमुख होते. त्यांना विचारले,
काय करीत होता? त्यांनी उत्तर दिले, काही नाही, थोडा वेळ ज्ञानेश्वर महाराजांबरोबर बोलत होतो. किती आदर पहा. याचा अर्थ ज्ञानेश्वरी वाचत होते हेच, पण बोलण्यात किती फरक. ज्ञानेश्वरीची खरी सेवा ज्यांची झाली असेल त्यांनाच अमृतानुभवाचे फळ पदरात पडते, असे विशेष आहे. तुम्ही संसाराची सेवा करता म्हणून परमात्म्याची सेवा करा. सांगावयाचे असे की शाश्वत सुखाच्या सेवेत खरे कल्याण आहे. असो, अज्ञानाचे सत्वगुणाचा भाग म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान हे वाईटातले चांगले आहे, चांगल्यातले चांगले नाही. अगोदर जीव दशा येऊ नये, पण आलात तर क्षम्य आहे, झालेली चूक कबूल करावी हे चांगले. पण वाईटातले चांगले अगोदर तूप सांडू नये व पाय लागून तूप सांडले कबूल करावे. पहिल्या चुकीला क्षम्यता आहे, पण कबूल केली तर. तात्पर्य, ज्ञान हे मावळाने अज्ञाचा टेका नसेल व ज्ञान फाकत गेले तर समजावे आता हे संपणार आहे. जसे आयुष्य जात्या वेळी मोठ्याला श्वास टाकतो तसेच आहे. तुमच्या जवळ ज्ञान आहेच, काही करू नये. आहे ते ज्ञान वाढवीत राहावे. ज्ञान किती वाढावे? ब्रह्मा इतके वाढावे. ज्ञान म्हटले की विषय आलाच. तुमच्या ज्ञानाला विषय असा करा की सर्वापेक्षा मोठा आहे तो विषय केला म्हणजे त्याचे काय झाले? संसार करणे म्हणजे ज्ञानाला लहान करणे व ज्ञानाला मोठे करणे म्हणजे परमार्थ. किती मोठं कराच, पाण्याच्या बुडबुड्यासारखे ज्ञान आहे. बुडबुडा मोठा होऊन किती मोठा होईल? समुद्रा एवढा. तेवढा मोठा झाला की समुद्र रूपच होतो. तसे ज्ञान वाढू लागला की ज्ञेयरूप होत असते. त्यालाच ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ज्ञान हे ज्ञेयरूप होणे ही खरी ज्ञानाची आत्यंतिक निवृत्ती आहे. तुमची जी निवृत्ती ज्ञानाची आहे ती लयरूप निवृत्ती आहे. तुम्हाला सर्वांना परिच्छिन्न वस्तूची ओळख आहेच, अपरिच्छिन्न वस्तूची ओळख करून घ्या. ओळख तर आहेच, फक्त विषय बदला म्हणजे झाले. देव शब्द नास्तिकाला पटत नाही, म्हणून त्यांना देव शब्द न घालता अपरिच्छिन्न वस्तूची ओळख करून द्या इतके सांगावे. नास्तिकाला देव पटत नाही, म्हणून त्यांना देव शब्द न घालता अपरिच्छिन्न वस्तूची ओळख करून घ्या इतके सांगावे. माणसाचा व मुक्त पुरुषाचा संबंध फार जवळचा आहे. गाढवाला, मुंगीला, घोड्याला यांना सगळ्यांना परिच्छिन्न वस्तूचे ज्ञान आहे, पण त्यांचा व देवाचा संबंध फार दूर आहे. कारण त्यांना अपरिच्छिन्न वस्तूचे ज्ञान करून घेता येत नाही व माणसाला त्या अपरिच्छिन्न वस्तूचे ज्ञान करून घेता येते. म्हणून देवाचा व माणसाचा संबंध जवळचा आहे. झाडाला ज्ञानच नाही, पशूंना ज्ञान आहे पण वाढविता येत नाही, व आपल्याला ज्ञान आहे ते वाढविता येते. न वाढविता आले तर पशु व तुमच्यात काय फरक? उगी लक्षात घ्या. ज्ञान वाढविता ते माणसं, ज्ञान वाढले की देव आणि ज्ञान मावळले की ब्रह्म. ज्ञान वाढवावे की अन्न वाढवावे? प्रायः लोकांची प्रवृत्ती आहार वाढवण्याची आहे. तो वाढविला तर कडबा खाण्याची पाळी येईल व ज्ञान वाढवले की देव होतो, म्हणून ज्ञान वाढवाच. किती वाढवावे? कितीही वाढवाच. वाढणे संपले की तो देवच होतो. देव व जीवनमुक्त सारखेच का? तर दोघे अनावृत्त म्हणून देवाचा व आपला संबंध फार जवळचा आहे. जसे नवरा बायकोचा संबंध आहे तसा आपला देवाचा संबंध अगदी जवळचा आहे. बहीण मेली तर ज्ञान करून मोकळा व बायको मेली तर 12 दिवस सुतक आहे. हा जसा नवरा बायकोचा संबंध अगदी जवळ आहे तसा देवाचा व माणसाचा संबंध जवळचा आहे. फक्त ज्ञान वाढवायचे व ते हातात आहे. संसारामध्ये लग्न करणे तुमच्या हातात, पण लेकरं होणे तुमच्या हातात नाही.
पण ज्ञान वाढवायचे हे मात्र तुमच्या हातात आहे. ज्ञान वाढत नसेल तर काहीही करून उपयोग नाही. नास्तिकाला ब्रह्म व धर्म हे नावच काढू नये. त्याला म्हणावे, सुख इष्ट आहे ना, मग जे इष्ट आहे त्याचे साधन कर. तो विषयाचा संग्रह करेना का, शेवटी एक दिवस भोंडजिरेल. त्याला म्हणावे, अपरिच्छिन्न वस्तूची ओळख करून घे. म्हणजे आमचे काय झाले? धर्म त्याला सांगूच नये. नास्तिकाला ब्रह्म व धर्म हे नावच काढू नये. त्याला म्हणावे, सुख इष्ट आहे ना, मग जे इष्ट आहे त्याचे साधन कर. तो विषयाचाच संग्रह करेना का, शेवटी एक दिवस भोंडजिरेल. त्याला म्हणावे, अपरिच्छिन्न वस्तूची ओळख करून घे. म्हणजे आमचे काम झाले. धर्म त्याला सांगूच नये. स्वयंपाक आपल्या हाताने करून खावा सांगावे. म्हणजे त्या अपरिच्छिन्न वस्तूची ओळख होते. त्यातच त्याचे काम होऊन जाते. त्याला फक्त ज्ञान वाढवा असे सांगावे. ज्याला ज्ञानाला काही कमी पडत नाही ते सुखाचे साधन वाढव असे सांगावे. आमचे देवाच्या ज्ञानाला काही कमी नाही, कारण त्याचे इतके ज्ञान कोणाला नाही. तोच आमचा देव आहे व त्याचे दास आम्ही, म्हणून आमचेही ज्ञान वाढले. असा आमचा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. म्हणून काही करू नका, फक्त तुम्हाला ज्ञान आहे ते वाढवा म्हणजे झाले. ओवी 7. दशा ही ते निमालिया, येणे जे उवाया, ते केवळ नाशावया दीपाचे परी. वाद संपतेवेळी दिवा अधिक मोठा होतो. तो केवळ आपल्या नाशाकरिताच, म्हणजे दिव्याचे मोठे होणे हा त्याचा नाशच आहे. हा दृष्टांत दिला. कल्पित वस्तू नष्ट म्हणजे अधिष्ठान रूप होत असते. नष्टता ही श्रेष्ठ आहे. मनुष्य विषय भोगू लागला तर भोगी काम वाढे, हा कमीपणा आहे. मग ज्ञान वाढावे कसे म्हणता? त्याची गंमत अशी आहे, ज्ञान वाढल्याशिवाय नष्ट होतच नाही. भूक नष्ट झालेली चांगली का वाढलेली चांगली, काय बोलतो? त्याचा हेतू पाहावा लागतो. अज्ञान व ज्ञान नष्ट झाले म्हणजे ब्रह्मरूप होतात. विड्याहो, कल्पित वस्तूच्या नाशाला महत्त्व आहे. कल्पित वस्तू खरी नसते, पण कल्पित वस्तूचा अभाव खरा आहे. जगत खरे नाही, जगताचा अभाव खरा आहे. कल्पित वस्तूचा बाध झाला की सुखच सुख. ढेकणे मारावे का कसे करावे? तर मारावेच. त्याला सुखाने झोप येते. तर ज्ञान मारले की सुखरूपच होतो. ब्रह्म एक पारमार्थिक व कल्पिताचा अभाव एक पारमार्थिक म्हणले तर द्वैतापत्ती येते अशी शंका आहे. अभावाला आयुष्य फार असते. त्या दृष्टांत देतो. बापापेक्षा बापाच्या फोटोला आयुष्य जास्त. तो पुष्कळ दिवस. फोटो म्हणजे काय? अभावच. पण हा अभाव अनुयोगीवर अवलंबून असतो. फोटो हा अनुयोगीवर अवलंबून व बाप हा त्यांचा अभाव अनुयोगी प्रतियोगीवर आहे. अभाव हा पारमार्थिकच आहे. त्याचे कारण कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते, म्हणजे ब्रह्मरूपच असतात. सगळे तरंग संपले की ब्रह्मरूपच असतो. तसे तरंगाचे ठिकाणी जगत धरावे, वायूचे ठिकाणी अज्ञान धरावे, समुद्राचे ठिकाणी ब्रह्म धरावे. वायू संपल्याशिवाय तरंग हे समुद्ररूप होत नाही. तसे अज्ञान गेल्याशिवाय जगत ब्रह्मरूप होणे नाही. व अज्ञानाचा शेवट म्हणजे ज्ञान, ते गेले म्हणजे संपूर्ण अज्ञान गेले असा विशेष आहे. जगात कसे वागावे, साधक बाधक कोणते, ते पूर्वमीमांसेने सांगितले. जगात किती तत्व आहेत? त्या एकाने 16, एकाने 7 व एकाने 2 सांगितले. 2 म्हणजे चित व जड हे सांख्याने सांगितले. ते कसे आहेत ते वेदांताने सांगितले. सुख कशाने लागेल ते सांगितले. योगशास्त्राने हे नेहमी सुख, पण उत्थान पावले की दुःख आहेच म्हणून जग कसे आहे हे ओळख, फक्त त्याला दुःखच नाही. योगशास्त्राला पथ्य फार, वेदांतात काही पथ्य नाही. त्यांनी कसेही वागावे, वाटेल तिकडे हिंडावे, पण
अगोदर ओळखावे म्हणजे झाले. म्हणून काय करावे? काही करू नये, फक्त ज्ञान वाढवावे. ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या ओळीतून दृष्टांत देतात की ज्ञान हे पूर्ण झालेली खून हीच की ते नष्ट होते. ज्ञान आहे तोपर्यंत अज्ञान आहेच, कारण ज्ञान हे कार्य आहे. कार्य म्हटले की कारण आलेच. कारण जे अज्ञान ते गेले की ज्ञान हे जातच असते. ज्याचे ज्ञान असते ते अज्ञानाचा ठेका घेऊनच असते व निश्चित ज्ञान झाले की ते मावळत असते. याकरिता दृष्टांत देतात. वातही नाही व तेलही नाही तर तो दिवा मोठा होतो, पण नष्ट होण्याकरिताच. याला आणखी दृष्टांत देतो. तुमच्या मुलाविषयी तुम्हाला ज्ञान व अज्ञान दोन्ही नसते. बहिणीच्या मुलाबद्दल ज्ञान असते व गावातली इतर मंडळीबद्दल किती मुलं आहेत याचे अज्ञान असते व कोठे संशय असतो, कोठे विपरीत ज्ञान असते. घटाकार वृत्तीने घटावचिन्न चेतन असता ज्ञानाची निवृत्ती होते. त्याचप्रमाणे अखंडाकार वृत्तीने निरवच्छिन्न चेतन असता ज्ञानाची निवृत्ती होते. घटज्ञान व ब्रह्मज्ञान यात अज्ञान निवृत्ती सारखीच आहे. घटाच्या ज्ञानात वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती आहे. ब्रह्माकडे नुसती वृत्तीव्याप्ती आहे. ब्रह्म स्वयंप्रकाश असल्यामुळे फलव्याप्ती नाही, इतकाच आहे. विपरीत ज्ञानात संशय नसतो, म्हणून तो व्यवहार अंगावर येतो. अज्ञानात व्यवहारच नसतो, संशयात व्यवहार थांबतो. यथार्थ निश्चित ज्ञान झाले की ते ज्ञानही जाते. निश्चित ज्ञान होणे म्हणजे ज्ञान जाणे. स्वरूप साक्षात्कारी पुरुषाला निश्चित ज्ञान झालेले असते, त्यासच जीवनमुक्त म्हणावे. जीवनमुक्ताची साधारण इच्छा निवृत्त झालेली असते. साधारण इच्छा म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती, व असाधारण इच्छा म्हणजे क्षुधा पिपासा. अत्यंत दुःखाची निवृत्ती ज्ञानाने निवृत्त होते आणि असाधारण इच्छा या कृतीने निवृत्त होतात, म्हणजे क्षुधा पिपासा या कृतीने निवृत्त होतात. विषयात सुख आहे हे विपरीत ज्ञान, त्यावरून त्याला अज्ञान आहे, त्याची निवृत्ती ज्ञानाने होते, असा प्रकार आहे. साधारण असाधारण दोन्ही इच्छा नाही, तो विदेहमुक्त. फक्त साधारणच इच्छा आहे, तो जीवनमुक्त. आणि साधारण असाधारण दोन्ही इच्छा आहे, तो संसारी नामबद्ध. कर्तव्याभाव म्हणजे काय? साधारण इच्छा निवृत्ती हेच कर्तव्याभावाचे लक्षण. ज्याचा रोग निवृत्त झाला त्याने दही खाल्ले तर हरकत नाही इतके आम्ही बोलतो. खा असे थोडेच म्हणतो. मग जीवनमुक्त काही कर्म करतो का नाही? याला उत्तर करतोही व नाहीही हे त्याचे उत्तर. त्याकरिता कर्माचा नकाशा करतो, म्हणजे काय करतो व काय करत नाही हे कळेल. उत्थान दशेत कर्म करतो, ते कर्म बुद्धिपुरस्सर. बुद्धिपुरस्सरामध्ये दोन प्रकार, स्वार्थी आणि परार्थी. स्वार्थी कर्मामध्ये बुद्धिपुरस्पर, बुद्धिपुरस्सर हात पाय हलविणे, श्वास घेणे, खाणे हे आहे. दुसरं देहनिर्वाह करतो. तिसरं उत्कर्ष. आणि परार्थी कर्मामध्ये गुरुसेवा आणि दुसऱ्याला शिकवणे हा नकाशा सांगितला. असो, कर्माचे प्रकार आहेत. सार मुद्दा त्यांच्या व्यवहारात द्वैत नसते, द्वैतात भय असते. जीवनमुक्त हा निर्भय असतो. स्वदृष्ट्या व परदृष्ट्या ही प्रतीतीच नाही, तो विदेहमुक्त. स्वदृष्ट्या नाही व परदृष्ट्या आहे, तो जीवनमुक्त. त्यात द्वैत नाही, संबंध नाही व प्रतीती नाही, तो उत्कृष्ट अधिकारी. कारण स्वरूपात भेद नाही, म्हणून एखाद्याचा असेल तर कल्पित म्हणावा, पण संबंध नसावा. हा 2 नंबरचा. एखाद्याला संबंधही आहे, प्रतीती आहे, तो कनिष्ठ अधिकारी. असे भेदाचे 4 वर्ग करावे. अंतरात भेद व बाहेर अभेद, तो उत्तम. अंतरात भेद, बाहेरही भेद, तो मध्यम. परत वाचतो. अंतरात अभेद, बाहेरही अभेद, तो उत्तम. अंतरात अभेद, बाहेर भेद, तो मध्यम. अंतरात भेद, बाहेर अभेद, तो कनिष्ठ. अंतरात भेद आणि बाहेरही भेद, तो शत्रू.
सिद्धाच्या ठिकाणी भेद दिसला तरी तो स्वदृष्ट्या नाही परदृष्ट्या आहे, कारण स्वरूपात भेद नाही. भेद लाजुनी आवडी एक रसी देत बुडी. जो भोगण्याही धावकाठी द्वैताचा जेथे. त्याची नजर कारणाकडे असते व कारणात भेद नसतो, कार्यात भेद असतो. म्हणून भेद नजर तर मावळलीच, पण अभेद नजर तरी का राहावी. ती जाणे म्हणजे ज्ञान मावळणे आणि खरी स्वरूप स्थिती आहे. त्याकरिता दिव्याचा दृष्टांत दिला. ओवी 8. उठणे की पडणे कूच भाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जावळाचे. योग्य ग्राम्य दृष्टांत दिला. स्तनाचे उठणे तेच पडणे असते, किंवा जाईच्या फुलाचे उमलणे तेच त्याचे सुकणे असते. किंवा दुसरा दृष्टांत सांगतो, आंबा पिकतो व लगेच उतरतो. आंबा उतरण्याचे पहिली कला ओळखावी लागते. हे सगळे दृष्टीसृष्टीचे दृष्टांत आहेत. दुसरा दृष्टांत समुद्राचा. चंद्राचे कलेवर समुद्राचे पाणी वाढत असते व लगेच नाश पावते. आणखी दृष्टीसृष्टीचा दृष्टांत देतात. ओवी 9. तरंगाचे रूपा येणे तयाची नाव व निमने, का विजूचे उदयजने तोची वस्तू. पाण्यावर तरंग उठतात की लगेच मावळतात, किंवा बीज उत्पन्न होते न होते तोच मावळते, किंवा वीज उत्पन्न होते न होते तेच मावळते. असेच नाथ महाराज म्हणतात, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. दगडाचा खडा वीज उत्पन्न होऊन मावळण्याचे आत धोत्रात गाठ बांधली की रत्नच होते, पण बांधता येत नाही व रत्न होत नाही अशी गंमत आहे. पण आपल्यालाही माहीत नाही म्हणून अज्ञान म्हणावे लागते. ते अज्ञान ज्ञानाने निवृत्त होते. ओवी 10. तैसे पिऊनी अज्ञान तववरी वाढे ज्ञान, जवा आपुले निधन निशेष साधे. अज्ञान जाईपर्यंत ज्ञान वाढते व स्वतः नाश पावते. याला निशेष ज्ञान म्हणावे. म्हणजे स्वरूपभूत ज्ञान म्हणजे द्वैत मावळणे. बाईला प्रसूतीकाली अज्ञान, प्रसूती झाली की अभिज्ञा होते व लगेच ज्ञान होते व तेही मावळते. पुन्हा त्यात शंका राहतच नाही. सगळे तुमचे रोजचे आहे, रोजचे व्यवहारातले आहे. नुसते लक्षात घ्या म्हणजे झाले. ब्रह्मज्ञान अगोदर तर होतच नाही व झाले तर राहतच नाही. सार गोष्ट ज्ञान अज्ञान दोन्ही राहू नये. अज्ञान ज्ञानाने जाते व ज्ञानही जाते, म्हणजे वृत्ती जाते व स्वरूपभूत ज्ञान जे अधिष्ठान ते आपले महिमेत राहते. हा इत्यर्थ. ओवी 11. जैसे कल्पांतीचे भरिते स्थळ जळा दोहिते, बुडविल्या रवते राहो चिनेने. जसे कल्पांतीचे पाण्यात समुद्र व नदी हे वेगळे नाही. कल्पांत होण्यापूर्वी हे जळ हे स्थळ असा भेद राहतो, पण जेव्हा कल्पांताचे समयी सगळे जलमय होते तेथे जल स्थळ ही भाषा उरतच नाही. इतके काय बोलणाराही राहत नाही. ओवी 12. की विश्वाही वेगळ वाटे जय सूर्यमंडळ, तै तेज तम निखळ तेची होय. विश्वापेक्षा सूर्यमंडळ मोठे झाले तर तेथे अंधकार व प्रकाश दोन्ही जाऊन केवळ सूर्यमंडळच राहते. आता सूर्यप्रकाशात आपण चाललो तर सावली व आपण दोन दिसतो. तरी विश्वत जर सूर्यमंडळा एवढे होते, प्रकाश अंधकार म्हणणे तरी राहील काय. ओवी 13. नानानी दमरोनी आपण पे हिरोनी, जागणे ठाके होनी जागणेची. अथवा रात्री पुरुष झोपतो म्हणून सकाळी जागा झालो असे वाटते, परंतु जो रात्री निजतच नाही त्यास सकाळी मी जागा झालो असे वाटत नाही. याचे कारण तो सदा सर्व काळ जागाच असतो. म्हणजे जागा म्हणणे हे झोपेच्या सापेक्ष आहे. तसे ज्ञान म्हणावे हे अज्ञानाचे सापेक्ष आहे. हे ज्ञान काय करते
तर अज्ञानाची निवृत्ती करून स्वतः उत्कर्षाला येते व उत्कर्ष करून ते ज्ञान स्वतः नाश पावते, म्हणजे वृत्ती जाते व स्वरूपभूत ज्ञान शिल्लक राहते. तेच परमात्म तत्व आहे. ते ज्ञान अज्ञानातीत आहे व ते आपले रूप आहे असे एकदा निसंदेह ज्ञान होते व मग वृत्ती जाऊन स्वरूपभूत ज्ञानाने तो आपल्या महिमेत राहतो. जागणे शब्द दोन आहेत. जागणे जाऊन जागणे राहावे, तसे ज्ञान जाऊन ज्ञान ज्ञान राहावे. कार्यरूप अवस्था दोन, कारणस्थानी अवस्था एक व अधिष्ठान एक आहे. 4 सृष्टीदृष्टीवादात व दृष्टीसृष्टीवादात कार्य कारण अधिष्ठान असे 3च मानले आहेत. तुम्हाला 4 का सांगावयाचे, तर स्वप्न मिथ्या आहे हे तुम्हाला मान्यच आहे. स्वप्नात एखाद्याचा बाप मेला तर आईला क्षौर करावा लागत नाही, कारण स्वप्न प्रत्यक्ष असताना शब्दावर विश्वास ठेवलाच, यावरून शब्द मान्य आहे हे सिद्ध होते. सार मुद्दा प्रातिभासिक मिथ्या सर्वांना पटले, त्याप्रमाणे हे व्यावहारिकही आहे इतके सांगावयाचे आहे. स्वप्न स्वप्नात मिथ्या वाटत नाही, तर जागृतीत स्वप्न मिथ्याचा निर्णय लागतो. तशीच ही जागृती आहे हे स्वरूप साक्षात्कारानंतर कळते. अवस्थेत अवस्थेचा निर्णय लागत नाही, तर अवस्थांतर झाल्यावर निर्णय लागतो. मोठमोठ्या माणसाचा भ्रम निवृत्त होत नाही. हैदराबादला एका श्रीमंताने बाऊलीच्या लग्नाला हजारो रुपये खर्च केले. मग मुलांना काय म्हणावयाचे आहे? तसे देवाची उपासक असून जगत सत्य मानतात. मग इतरांना काय म्हणायचे आहे? जगत मिथ्या करावयाचे काय? अरे ते मिथ्याच आहे, तुम्हाला माहिती नाही ते समजायचे आहे. जसे लग्न बायकोशीच लागते, फक्त अगोदर अज्ञात होती ती ज्ञात झाली इतकेच. तसे जगत हे अंगानेच मिथ्या आहे. आतापर्यंत अज्ञात होते ते ज्ञात करून घ्यावयाचे आहे. जागृती 2 आहे, एक अनावृत्त आणि दुसरी एक आवृत्त. अनावृत्त जागृती झाली की निद्रा स्वप्न दोन्ही नाही अशी जी जागृती, त्याला स्वरूप स्थिती म्हणावी. यालाच ज्ञान जाऊन म्हणजे वृत्ती ज्ञान जाऊन स्वरूपभूत ज्ञान राहावे. तेथे वृत्ती व्याप्ती नाही. अज्ञान स्वीकारले तर त्याची निवृत्ती करता वृत्ती व्याप्ती आहे. अज्ञान निवृत्त होऊन ज्ञानही गेले, ती अवाच्य जागृती आहे. ओवी 14वी. तैसे अज्ञान आटोनिया ज्ञान येते उवाया, ज्ञानाज्ञान गिळून या ज्ञानची होय. अज्ञानाची आटणी करून ज्ञान उत्कर्षाला येते व ज्ञानही आपले नाश करून घेते. असे ज्ञानाज्ञान गिळून म्हणजे नष्ट होऊन स्वरूपभूत ज्ञानच अवशिष्ट राहते. ते तुला माहीत आहे काय? नाही. या म्हणण्यातच तुझे अज्ञान सिद्ध झाले. अनंत अखंड वस्तूजवळ अज्ञान नाही हे खरे आहे, पण तुला माहीत आहे काय? हेच अज्ञान. याकरिता पुढील ओवी दृष्टांत देतात. ओवी 15वी. ते वेळी पुनिवा भरे ना अवसा सरे, ते चंद्रची उरे 17वी जैशी. पौर्णिमेला चंद्र भरतो व अमावस्येला चंद्र संपतो असे नाही. अंगभूत चंद्र आहे तसा आहेच. चंद्राच्या कला वाढत वाढत पौर्णिमेला कलेचा शेवट झाला, याला ज्ञान म्हणावे. व झिरपत झिरपत संपते, शेवटी कला झिरपते तरी चंद्र अंगभूत असतो. तसे सगळे ज्ञान झिरपले की अंगभूत आत्मा राहतो. पौर्णिमेला चंद्र खरा नाही तर अमावस्येचा चंद्र खरा. पौर्णिमेचा चंद्र शोभतो पण खरा नसतो. अमावस्येचा चंद्र दिसत नसतो पण खरा असतो. शोभण्याचे आयुष्य थोडे व राहावयाचे आयुष्य जास्त. तुम्हाला शोभावयाचे का राहावयाचे ते तुम्ही तुमचे ठरवा. सर्व कला गेल्या तरी चंद्र हा 17वी कला स्वरूपाने राहतोच. तसे तुमचे ज्ञान अज्ञान दोन्ही गेली, ते जाऊन ज्ञान मात्र आत्मा अवशिष्ट राहतो. हा इत्यर्थ आहे. याकरिता आणखी दृष्टांत देतात. ओवी 16वी. का तेजांतरे ना टोपे, कोणे तमेन सिंपे,
ते उपमेचे जाऊपे सूर्याची होय. अथवा तेजांतराने आवरत नाही व अंधकाराने लिप्त होत नाही असा जो सूर्य, त्याला उपमा देण्यास दुसरी उपमाच नाही. बाकी सर्वांचे तेज तेजांतराने आटोपते. दिवट्याचे तेज बत्तीने आटोपते, बत्तीचे तेज सूर्याने आटोपते, पण सूर्याचे तेज कोणाचे तेजाने आटपत नाही. सूर्यापेक्षा मोठे तेज कोणाचे नाही. तसे स्वरूपभूत ज्ञान हे जे तेज आहे त्यापेक्षा कोणाचे मोठे तेज नाही. व्यवहारातले ज्ञान तेजांतराने आटोपते, पण कोणत्याही तेजांतराने नाटोपे असे ब्रह्म आहे. ओवी 17. मनोनी ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे, तैसे नवे निर्वाळे ज्ञान मात्र जे. अज्ञानाने आच्छादला जात नाही व ज्ञानाने प्रकाशला जात नाही असा ज्ञान मात्र आत्मा आहे. ज्ञान हे त्याचे स्वरूप आहे हे मात्र शब्दाने सांगितले. ज्ञान हा गुण आहे असे नैयायिक मानतात. ज्ञान हा धर्म आहे असे नैयायिक मानतात. व ज्ञान मात्र आत्मा आहे, तो नित्य आहे, व्यापक आहे असे मानणारे सांख्य योगी वेदांती आहेत. सांख्य व योगी यांनी नित्य व्यापक आत्मा मानला व परिच्छिन्न मानला. नित्यतेमुळे प्राक्प्रध्वंसा भाव नाही, तर सत्य मानल्यामुळे अन्योन्याध्यास आहे. अत्यंताभावाने जैन थांबले. प्राक्प्रध्वंस, अन्योन्य व अत्यंताभावाने चार्वाक थांबले व इतर शास्त्रकार अन्योन्याभावात थांबले. वेदांताचा आत्मा प्राक्प्रध्वंस, अत्यंताभाव, अन्योन्याभाव रहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, अखंड अनंत सभराभरीत एक आहे. म्हणून तो खरा आत्मा. बाकीचे सर्वांचे नाव आत्मा आहे, पण खरा आत्मा त्यांचा नाही. अभाव प्रतियोगित्वाचा अभाव असतो तो खरा आत्मा. ज्याला अभाव प्रतियोगित्व असेल तो खरा आत्मा नाही. वेदांत शास्त्राचे घर कळावे हा अमृतानुभव म्हणजे वेदांत शास्त्राचे भूषण आहे. म्हणून अमृतानुभव ऐकले की त्याला ऐकावयाचे काही राहिलेच नाही. वेदांत शास्त्राची खरी खोली अमृतानुभवात आहे. ओवी 18. परी ज्ञान मात्र निखळे, तेची की तमा कळे, काही देखी जे बुबुळे बुबुळा जेवी. ज्ञान मात्र आत्मा कुणाला कळेल? कळण्याला दुसरा नाहीच, त्याचे त्याला तरी कळेल का असा प्रश्न. जी वस्तू व्यवहारातली दिसते ती डोळ्याला दिसत नाही, डोळ्याद्वारा जीवाला दिसते. जीव म्हणजे काय? भिन्न का अभिन्न? भिन्न म्हणाल तर जड होईल आणि अभिन्न म्हणाल तर चेतन होईल. आत्म्याला आत्मा पाहू शकत नाही. अंतःकरण जड आहे म्हणून तेही पाहू शकत नाही. नवरा बायको पाहिली म्हणतो. बायको पाहिली का शरीर पाहिले? बायको दिसली का कोणाला? असे बायको जेथे पाहू शकत नाही तर ब्रह्म कसे पाहू शकाल? जीव हा द्रष्टा व ब्रह्म दृश्य हे कसे होईल? त्याचे ज्ञान कोणाला होत नाही. का बरे? तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून दुसऱ्याला ज्ञान होण्याचे राहू द्या, त्याचे तो तरी पाहू शकेल का? नाही. अरे तो अन्याचा विषय नाही व स्वतःचे स्वतःला विषय नाही. त्याचे तो पाहतो म्हणले तर आत्माश्रय दोष येईल. याकरिता अर्ध्या उवीतून दृष्टांत देतात. बुबुळ हे सर्वांना पाहते, पण बुबुळाला बुबुळ दिसेल काय? असे सगळे दृष्टांत आता देतात. ओवी 19. आकाश आपणया रिगे, काही आगी आपणया लागे, आपला माथा ओळगे आपण कोणी. आकाशात शिरू शकेल काय? आकाशात शिरू शकेल काय? अग्नीच आपल्याला जाळू शकेल काय? किंवा आपल्याच डोक्यावर कोणी चढेल काय? ओवी 20. दिठी आपणया देखे, स्वादू आपणया चाखे, नादू आपुले ऐके नादपन. दृष्टी आपल्याला पाहू शकेल काय? स्वाद आपल्याला चाखील काय?
नाद आपला ध्वनी ऐकू शकेल काय? ओवी 21. सूर्य सूर्यासी विवळे, का फळ आपनया फळे, परिमळू परिमळे घेपतू असे. सूर्य हा आपल्यालाच प्रकाशन करू शकेल काय? फळ आपल्यालाच फलद्रूप होऊ शकेल काय? या सर्व गोष्टी जशा होऊ शकत नाहीत, होतील म्हणाल तर आत्माश्रय दोष येतो. ओवी 22. तैसे आपनया आपण, जाणते नव्हे जाण, म्हणून ज्ञानपणे विन ज्ञान मात्र जे. तैसे तो परमात्म स्वरूप आपले आपणही जाणू शकत नाही, तो स्वतःही विषय नाही व अन्यालाही विषय नाही, असा ज्ञानपणाचे वाच्यते वाचून ज्ञान मात्र तो आहे. परमार्थ म्हणजे सगळा विचार आहे. ज्ञानही अविद्या व अज्ञानही अविद्याच आहे. मग काय असावे? तर विचार असावा. विचारांती डोळ्याला डोळा पाहिल काय? पाहिल म्हटले तर ज्ञान, आणि न पाहिल म्हटले तर अज्ञान. दोन्ही नाही, पाहणे रूप डोळा आहे. याच्याकरिता विचारच पाहिजे. माणसाला ज्ञान अज्ञान नाही का विवेक नाही? याचं उत्तर विवेक नाही. विवेक का नाही? वैराग्य नाही म्हणून. वैराग्य का नाही? शम दम मन इंद्रिय निग्रह नाही म्हणून. शमदम का नाही? तितिक्षा नाही म्हणून. तितिक्षा काय सोपी आहे? कसेही कष्ट आले तर शांतपणाने सहन करावे लागते, हे म्हणावे तितके सोपे नाही. तितिक्षा असून श्रद्धा असावी लागते, मग त्याला समाधान मिळते. सगळे आहे, श्रद्धा नाही, उपयोग होणार नाही. श्रद्धा आहे, बाकी काही नाही, तरी उपयोग नाही, अशी सगळी सांगड आहे. म्हणून ब्रह्मज्ञान काय वाटेवर पडले नाही. तुम्हाला नाही झाले तर काय बावगे आहे काय? मग का व्हावे? ब्रह्मज्ञान हा विचाराचा विषय आहे. विचारच जेथे विश्राम पावतो, म्हणजे पुन्हा विचार करणेच शिल्लक राहत नाही, असे हे स्वरूप आहे व ते आपले रूप आहे. ते पटण्याकरिता ठरवा की विचार पाहिजे. तो ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञान स्वरूप वस्तूला ज्ञान कसे होईल? ज्ञान म्हणूनच अज्ञान ठरते. स्वरूपाचे ठिकाणी व्यवहार नाही. व्यवहार सुखप्राप्ती करिता व दुःख निवृत्ती करता असतो, पण सुख त्याचे स्वरूप आहे व दुःख हे मुळीच नाही. आणि हे कळण्याकरिता श्रवण आहे. श्रवण हे कशाकरिता? तर सुखप्राप्ती करिता किंवा दुःख निवृत्ती करिता श्रवण नाही, तर माहित आहे हे कळण्याकरिता श्रवण आहे. मग का कळत नाही? याला उत्तर चित्तशुद्धी नाही. ती चित्तशुद्धी करता निष्काम कर्म उपासना करावी, त्यामुळे चित्त शुद्ध होते आणि मग स्वरूपाचे ठिकाणी काही करावे लागत नाही. हे कळण्याकरिता श्रवण आहे. श्रवणाने भ्रमनिवृत्ती होते. म्हणून तर वेदांत शास्त्रात प्राप्ताची प्राप्ती व निवृत्तीची निवृत्ती आहे. आपले इतके मोठे कोणी नाही, हे कळण्याकरिता चित्त शुद्ध पाहिजे. तुम्हाला ज्ञान आहे पण हे नाही. खांबाला चित्तच नाही, तुम्हाला चित्त आहे म्हणून ज्ञान आहे, पण हे ज्ञान नाही. का नाही? तर अशुद्ध चित्त म्हणून. त्याकरिता निष्काम कर्म उपासना करून चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्धी झाली म्हणजे आपल्याला काय कळावयास पाहिजे ते कळत नाही असे कळेल. अशा पुरुषाला महात्मा भेटतो आणि मग तो त्याचा भ्रम निवृत्त करतो. ज्ञान मात्र वस्तू ती अन्याला विषय होत नाही व स्वतःलाही विषय होत नाही, म्हणून अशुद्ध चित्त होते, त्यामुळे कळले नाही म्हणून. परत वाचतो. स्वतःलाही विषय होत नाही म्हणून अशुद्ध चित्त होते, त्यामुळे कळले नाही म्हणून. आतापर्यंत नुसता संसारच केला म्हणून ती वस्तू ज्ञान मात्र आहे असे लक्षात यावे. हे ज्याचे लक्षात येईल तो खरा कृतार्थ आहे. ओवी 23. आणि ज्ञान ऐसी सोये, ज्ञानपणेची जरी साहे, तरी अज्ञानतेनो हे ज्ञानपणेची. ज्ञानरूप असणाऱ्याला ज्ञान म्हणाल तर हेच अज्ञान नाही का?
विचारले ज्ञान व सिद्ध झाले अज्ञान. अरे अज्ञान ही वस्तूच नाही, आत्म्याच्या ठिकाणी नाही व तुझ्या ठिकाणीही नाही. तुझ्या बोलण्यावरून अज्ञान ठरते. अज्ञान कोणाला आहे? जो म्हणेल त्याला. अज्ञान ब्रह्म म्हणत नाही, अज्ञान ईश्वर म्हणत नाही, अज्ञान जीव म्हणत नाही. जीव अज्ञान म्हणत नाहीत म्हणजे सगळे म्हणत नाहीत. जो म्हणेल त्याला अज्ञान आहे, असा एक जीववाद आहे. तुम्ही जीव पाहता का शरीर पाहता? तर शरीर पाहता. इंद्रियाने, प्राणाने किंवा शरीराने जीव होत नाही, तर अंतःकरण विशेषण व्हावे लागते, तेव्हा जीव होतो. व विशेषण होण्याकरिता अंतःकरण विशेषासारखे व्हावे लागेल. विशेष जो आत्मा तो त्रिकाल अबाधित आहे, तसे अंतःकरण नाही, म्हणून विशेषण होत नाही, म्हणून जीवच होत नाही. जीवाच्या बाबतीत अजातवाद आहे. अंतःकरण आहे का विशेषण आहे? तर अंतःकरण आहे, त्याला विशेषण म्हणता येत नाही. दिसते ते शरीर आहे, त्या शरीराच्या हालचालीवरून अंतःकरण प्रत्यक्ष आहे म्हणा. फार तर त्याला सत्य म्हणावे हे कोणी सांगितले? जसे घरात बाई आहे का नवरा बायको आहेत? उत्तर बाई आहे. ते नवरा बायको म्हणावयाचे काय? कारण ते अंतःकरण प्राणद्वारा व्यवहार करते. जीव कोठे आहे? हा अजातवाद. वेदांत शास्त्रात जीव नाही तर आत्मा आहे, हा अजातवाद. अनंत बुद्धीचे तरंग आहेत, याचा अर्थ अंतःकरणाचा सारखा प्रवाह आहे. येथे दृष्टी सृष्टीवाद आहे. असाच सगळा दृष्टी सृष्टीवादातच आहे. पण कालचे शरीर आज वाटते, म्हणून फार तर सृष्टीदृष्टीवाद म्हणावा. पण सत्य तर नाहीच. व इतर शास्त्रकार सगळे सत्य मानतात, पण सृष्टी सत्यही नाही व दृष्टीचे पूर्वीही नाही. बुद्धीचा प्राणाचा बदल लक्षात येतो, शरीराचाही बदल आहेच, पण लक्षात येत नाही, म्हणून असे लावावे. पंचीकृतामध्ये सृष्टी लावावे, अपंचीकृतामध्ये दृष्टी सृष्टी लावावे. अधिष्ठानाचे ठिकाणी सर्व अजातवाद आहे. जगत सत्य नाही, जगात सत्य आहे. म्हणजे जगात ज्याची व्याप्ती आहे तो परमात्मा सत्य आहे. परमात्म्याच्या सत्तेमुळे जगाला शोभा आहे. सत्य कशामुळे म्हणाला कोणास ठाऊक. कासया सत्य मानला संसार, काय केले? कासया सत्य मानला संसार, काय केले चार चार. चार चार म्हणजे माझे माझे म्हणतो हा अपराध आहे. म्हणून माणसाने सुख भोगू नये, तर सुख ओळखावे. सुख भोगण्यानेच नरकाला जातो, म्हणून सुख भोगण्यापेक्षा सुखरूप व्हावे असा विचार आहे. ज्ञान मात्र वस्तूचे ठिकाणी ज्ञान म्हणेल तर ते अज्ञानच नाही का? म्हणून आत्मा म्हणजे काय याचा शोध घ्यावा. कोणी कोणी कसे आत्मा मानतात ते सांगतो. कोणी कसे आत्मा मानतात ते सांगतो. देह, इंद्रिय समुदाय, प्राण, मन, बुद्धी, शून्य, देहाहून भिन्न देह परिणाम, चित जड, चित नाना, चित आत्मा असे 11 प्रकाराने आत्मे मानले आहेत. शोधांती ज्ञान म्हणजेच आत्मा. तो अनंत अखंड आहे. तो काय करील? तो काय करीत नाही का नाहीच? तर उत्तर तो काही करत नाही. हे कळण्याकरिता श्रवण मनन निधिध्यासन करावे, कर्म उपासना करावेत. त्याचे चित्त शुद्ध होते व चित्तशुद्धीद्वारा श्रवण मनन केले तर त्याला हे कळेल. अशी ज्यांना ओळख आहे ते संत म्हणावे. व अशा संताच्या पायावर जेव्हा आपण डोके ठेवतो तेव्हा तेच श्रीगुरु होतात. हे श्रीगुरु काय करतात? तर भ्रम निवृत्ती करतात. व तो भ्रम पुन्हा येईल का? नाही. आता निवृत्ती झाली म्हणून साधी व पुन्हा येणार नाही म्हणून अनंत आहे. तू अनादी अनंत आहेस हे तुला माहीत आहे का? नाही. केव्हापासून माहीत नाही, तर अनादीच कबूल करावे लागेल. आता माहीत झाले म्हणून शांत आहे. याकरिता ब्रह्म अनादी अनंत, अबोध,
अनादि शांत, बोध सादी अनंत, घटपटादी सादी शांत, प्राप्त व निवृत्य नाहीच ते ब्रह्म, निवृत्य अबोध प्राप्य बोध, निवृत्य अबोध आणि प्राप्य बोध आहे. व साधी शांत गोष्ट प्राप्य केल्या तरी त्या शांत आहेत म्हणून त्यात पुरुषार्थ नाही. प्राप्त असे करावी की जे मिळाले असता पुन्हा जाणार नाही म्हणून त्यात पुरुषार्थ आहे. जितके ज्ञानी आहेत त्यांना विचारावे, तुम्ही ज्ञानी आहात काय? खरा असेल तर असाच उत्तर देईल की अमुख्य वृत्तीने व्यवहारात ज्ञान म्हणतो असेच तो म्हणेल. मग त्याला ज्ञान आहे का अज्ञान नाही? तर अज्ञान नाही इतकेच बोलावे. असे जे उत्तर न देणारे ज्ञानी आहेत त्यांना ज्ञानेश्वर महाराज अज्ञानी ठरवितात. परमार्थात एक परमात्मा सत्य आहे, बाकी काही नाहीच असा सिद्धांत आहे. साधी झाली काय आणि मेली काय सारखेच. ब्रह्मचार्याला बायको नाही तर मरावयाची काय? अज्ञानाच्या संसर्गा वाचून आपल्या रूपे करून परमात्म्यास ज्ञान होणे शक्य नाही व झाले म्हणजे तर ज्ञानपणानेच अज्ञानच ठरणार नाही का? ओवी 24. ओवी 24. जैसे तेज जे आहे ते अंधारे किरणोहे, मा तेज तरी होय तेजासी काही. ज्याप्रमाणे तेज आहे तेथे अंधारच नाही तर तेजाला तेज म्हणणे तरी घडेल का? म्हणजे ज्या ठिकाणी वाच्यवाचकपणा नाही, वाच्यवाचकपणा कार्यात असतो. बोलल्याबरोबर जो अर्थ तयार होतो तो वाच्य व ज्या पदाने उच्चार केला ते वाचक पद आहे. अनुमान कारणात तर अधिष्ठानामध्ये वाच्यवाचकपणाही नाही व अनुमानही नाही. अरे अज्ञानाला वाच्यता नाही तर अनुमान आहे, तर त्या वस्तूला वाच्यता कुठली व अनुमान तरी कुठले? ते शुद्ध आहे. सत्ता अधिक व्यक्ती बरोबर राजा हे वाच्य. सत्ता हे लक्षांश, व्यक्ती हे वाच्यांश, दोन्ही मिळून वाच्य. यात व्यक्ती मेली तर सत्ता जाईल काय? ती आहे तशीच आहे. वाचक पद नसेल तर वाच्य तयार होत नसते. जसे मुलगी ही पत्नी पदाची वाचकता नव्हती, लग्न झाल्यानंतर पत्नी पदाची वाचकता झाली. परमात्म्याच्या ठिकाणी वाच्यवाचकपणा नाही म्हणून तर येथे वेद सुद्धा मौनावला. वाचक पद न लावले तरी परमात्मा आपल्या महिम्यात आहेच. वाच्यवाचकपणा विशिष्टात असतो, उपहितात असतो, उपलक्षणात असतो, पण स्वरूपात नसतो. ते अवाच्य आहे. ओवी 25. तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोलो गमे. असणे म्हणजे ज्ञान, नसणे म्हणजे अज्ञान, पण दोन्ही नाही म्हणले तर मिथ्या म्हणावे. मिथ्या म्हणजे अनिर्वचनीय, अनिर्वचनीय म्हणजे सत नाही, असत नाही, तर सद असताहून विलक्षण ते अनिर्वचनीय असा अर्थ आहे. पण येथे मिथ्या शब्दाचा अर्थ नाहीच असा करून शून्यवाद आला अशी शंका केली आहे. म्हणून शून्यवादाची शंका ज्याच्यावर येईल त्यांनाच वेदांत म्हणावे. ओवी 26. तरी काही नाही सर्वथा, ऐसी जरी व्यवस्था, तरी नाही हे प्रथा, कवळासी पा. भेदवाद, शून्यवाद, अद्वैतवाद असे वाद आहेत. त्यात वेद मानतात ते आस्तिक, मानित नाहीत ते नास्तिक. त्यातही काही वेद मानतात देव मानित नाहीत हे पूर्वमीमांसक. काही देव मानतात वेद मानित नाहीत ते वैशेषिक. काही वेद व देव दोन्ही मानतात ते आस्तिक. आस्तिकात भेदवाद आहे व नास्तिकाचा शेवट शून्यवाद आहे. त्यात हे भेदवाद्याचे खंडन आहे. भेदवादी म्हणतात भेद नाही तर मग शून्यवादीच तुम्ही नाही का? भेदवादी तुम्हाला प्रच्छन्न शून्यवादीच म्हणतात. त्यांना उत्तर काही नाही का? जगत नाही आम्ही काय म्हणतो ते कळावे लागते. चिंता नाही ते उपासक,
जगत नाही ते वेदांती, ब्रह्म नाही ते शून्यवादी, सुख दुःख विषयाचे असणे नसण्यावर मानणारे ते पामर, अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख मानणारे ते शहाणे. दोघांनाही चिंता आहेच. उपासकात भेद आहे, पण चिंता नाही का? ते म्हणतात, देवानी सृष्टी केली व त्या देवाचे आम्ही म्हणून त्यांना चिंता नाही. पूर्वमीमांसेला पाप झाले तरी चिंता व पुण्य झाले तरी चिंता आहेच. वेदांतात जगत नाही तर चिंता कसली? काही नाही सर्वतः हा पूर्वपक्ष करावा. काही नाही म्हणाल तर नाहीचा अनुभव कोणाला आला? भेदवादी समाधी सुषुप्तीमध्ये थांबतात. हे भेदवादी विचारतात, तुम्ही अद्वैत अनुभव घेऊन सांगता का तर्काने बोलता? त्याला अद्वैतवादी बोलतात. तुमचे द्वैत मुक्ताने सांगितले का संसारी जीवाने सांगितले? मुक्ताने म्हणाल तर तुमचेच मुक्ती वैकुंठात आहे, तेथे सांगितले. येथे कसे कळले व येथे सांगितले तर तेथून मुक्त झाल्यावर आला कसा? असे विचारल्यावर तो म्हणतो, तुम्ही कसे सांगितले? आमच्या मुक्ताने सांगावयाचे तर बाजूलाच राहिले. साधकाने समाधीचा अनुभव घेऊन उत्थानकाली सांगितले. आमचे बोलणे अनुभवाचे आहे, तुमचे तसे नाही. येथे गप्पच बसावे लागते. सर्वथा काहीच नाही अशी जर स्थिती असेल तर काही नाही अशी प्रतीती कोणाला आली बाबा? 27वी शून्य सिद्धांत बोधू. कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तूसी जो. तर त्याचा कधी बाध होत नाही म्हणून सत आहे. अंगाने प्रकाशमान आहे म्हणून चित आहे व सगळ्यांना असावे वाटते म्हणून आनंद आहे. चित जर सत नसेल तर असत होईल. मग त्या असताचे प्रकाशन कोणी केले? म्हणून सत ते चित आहेच व सच्चित जी वस्तू असते ती आनंदरूप असतेच. आनंद कोण भोगतो अशी शंका? साखर गोड आहे, त्याला गोडी कळण्यास दुसरा कोणीतरी पाहिजे. याला उत्तर, जड पदार्थात दुसरा पाहिजे, चेतन वस्तूत दुसरा भोगता नको. गाणारा मनुष्य स्वतः गातोही ऐकतोही. तसे चिन्मात्र वस्तू आहे, त्याला भोगता दुसरा नको. सार मुद्दा भेदही नाही व शून्यही नाही. शून्य सिद्ध झाले तरी शून्य उडाले व शून्य सिद्ध नाही झाले तरी शून्य उडाले. त्या ज्ञानमात्र वस्तूच्या ठिकाणी शून्याचा खोटा आरोप आहे. मग भेद दिसतो, तो का दिसला? अरे कल्पित भेद आहे. अरे कल्पित वस्तू ज्याची त्यालाच दिसत असते. अहो सर्वांना द्वैताची प्रतीती येत नाही. कसे म्हणता? अरे सगळ्यांच्या प्रतीतीला द्वैत आहे ते तुला कसे कळाले? फार तर ज्याचे त्याला प्रतीती येते म्हणा. असलेली वस्तू सगळ्यांना दिसते व कल्पित वस्तू ज्याचे त्याला दिसते. विषयात सुख तुम्ही म्हणा, सगळ्यांना विषय सुख आहे असे तुम्हाला म्हणता येणार नाही. काम क्रोध ज्याचे त्याला प्रतीतीला येतात. अहो स्वला तरी का प्रतीती यावी? उत्तर, तुम्ही स्वतः प्रतीती रूप आहे म्हणून प्रतीती का आली? तर तुम्ही प्रतीती रूप आहात हे कळले नाही म्हणून हे तुम्हाला कसे कळले? तुझ्या बोलण्यावरून. अन्याचे प्रतीतीचा विषय. 2 स्वतःचे प्रतीचा विषय. 3 प्रतीती रूप. त्यात एक मान्य आहे, दुसरा वादात आहे. त्याचा निर्णय तू स्वतः प्रतीती रूप आहेस हे कळले तेव्हा लागेल. बायकोला काय म्हणतोस? म्हणालास तर काय म्हणशील व म्हणतोस याचा विचार कर. बायको आहेच, काय म्हणावयाचे? म्हणालास तर बायको म्हण, पण बहीण म्हणाला तर काय म्हणावे? भ्रम आणल्याशिवाय गती नाही. स्वप्नातच बाई नवऱ्याला म्हणते, मी रांडावले. तिला नवऱ्याने जोरात थापड मारली, जागीच झाली. मग काय म्हणेल? तसे आत्मा काय बोलेल? बोलला तर मी आत्मा म्हणावे, पण मी देह म्हणतो. त्याला महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे नीठ भावे. माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. मग काय म्हणेल? अरे म्हणण्याचाच दोष आहे, पण म्हणेल तर गुरु शिष्य
देवभक्त इतका अध्यारोप शोभतो. त्याच्या पुढे माझे माझे म्हणणे हा दुसरा अपराध. अरे त्या वस्तूची ठिकाणी काही बोलता येत नाही म्हणून ती वस्तू नाही असे नाही. नाही म्हणावे तर त्या नाहीला कोणी सांगितले म्हणून शून्यवादाचा हा आरोप खोटा आहे. याकरिता ओवी 28वी. मालविता दिवे मालविते जरी मालहवे, तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. दिवा मालविला व मालविणारा मनुष्य जर मेला तर दिवा नाही हे तरी कोण सांगेल. ज्या अर्थी सांगतो आहे त्या अर्थी कोणीतरी आहे असे समजावे लागते. असे दृष्टांत साधू संतांचे ग्रंथात आहेत, संस्कृतमध्ये नाहीत. म्हणून खरावा वेदांत ऐकावा वारकऱ्यांच्या मुखातून. त्याला जितके कळेल तितके पंडितांना कळणार नाही. व हे ऐकता येते फक्त नरदेहात आलेल्या जीवांना, इतरांना नाही. नरदेहाला आल्यावर काम करता येत नाही असे नाहीच. नरदेहाला येणे अवघड आहे. नरदेह हे कार्य आहे व कारण 4 आहेत: पाप, पुण्य, ज्ञान, अज्ञान. त्यात पापाने पशु शरीर मिळेल, पुण्याने देव शरीर मिळेल, अज्ञानाने जीव होईल व ज्ञानाने मुक्त होईल. तर शरीर कोठे आहे? पाप पुण्याबरोबर झाले म्हणजे होईल म्हणावे तर कोणत्या काट्याने मापले बाबा? कसे बरोबर झाले कोण जाणे. म्हणून तर काकताली न्याय आहे. त्या नरदेहात येऊन तुम्ही स्वस्थ कसे? पुन्हा हा नरदेह मिळणे कठीण आहे. यातच साधून घ्यावे. काही साधता आले तर नरदेह फुकट गेला, पुन्हा पश्चाताप होऊन उपयोग नाही. वेळेवर सावध व्हा अशी संतांची तुम्हाला शिकवण आहे. मुका आहे का असे विचारले तर तो उत्तर देतो, हो मी मुका आहे. या म्हणण्यानेच तो मुका नाही हे सिद्ध होते. तसे शून्य आहे म्हणण्यातच शून्यवाद उडाला. अरे कार्यकारणाचे शून्य आहे, स्वरूपाचे शून्य नाही. जसे तुम्हाला एखाद्या माणसाने विचारले की घरात कोणी आहे का? मी आहे म्हणून उत्तर दिले तर उत्तर देणारी वाणी, मन, साक्षी असे 3 आहेत. त्यात वाणी काम करीत नाही तर मन वाणीद्वारा काम करते. मन हे एकटे बसत नाही तर त्या मनाला व्यवहार आवडतो व मोक्षात व्यवहार नाही म्हणून तिकडे कोणी प्रवृत्त होत नाही. रजोगुणी मन अंतर्मुख होण्याला समर्थ नाही. त्या मनाला एकांतात करमत नाही. तर स्वरूपात करमेल का? स्वरूप स्थितीत काय आहे ते काय खायला आहे? मन हे फार वाईट आहे व त्या मनाचे अधीन माणसाला राहावे वाटते. त्यामुळे मन कोठे जाईल त्याचा नेम नाही. रजोगुणी मन ताब्यात घेते व सत्वगुणी मन ताब्यात राहते. इतका फरक आहे. रजोगुणी मन ताब्यात घेते व सत्वगुणी मन ताब्यात राहते. इतका फरक आहे. आपण दुसऱ्याला बोलताना आपण 3 असतो: साक्षी, मन, वाणी. दुसऱ्यांनी काही विचारले नाही तर वाणी उच्चारित नाही, त्यावेळी 2 असतात. व झोपेत मन हे कारणात लीन असते व साक्षी असतोच. आता तेथे मीचा व्यवहार नाही का? मी नाही तर मी आहे, मीचा व्यवहार नाही. शून्य कशाचे? सुषुप्तीमध्ये कार्याध्यास व कारणाध्यास हे कारणात लीन असतात. समाधीत कार्याध्यास कारणाध्यास हे अधिष्ठानात लीन असतात व जीवनमुक्त अवस्थेत कारणाचा नाश व कार्य बाधित असतात. विदेह मुक्तीत कारणाचा व कार्याचा अभाव असतो, तेथे व्यवहारच नसतो. विदेह मुक्तीत व्यवहार नाही. जीवनमुक्तीत विधिनिषेध नाही. शून्यवादात ब्रह्म नाही. विदेहमुक्तीत अविद्या नाही. जीवनमुक्तीत बंधन नाही. विदेहमुक्तीत कार्यकारण दोन्ही नाही. जीवनमुक्तीत कारण नाही, कार्य आहे पण बाधित आहे. विदेहमुक्तीत आत्मा नाही असे म्हटले तर नाही हे कोणी सांगितले? दृष्टांत घर आहे, ते विकले. त्या घरातील माणसं जातील, सामान जाईल,
पण आकाश जाईल का? तसे शरीर गेले, अंतःकरण गेले तरी आत्मा कोठे जाईल बाबा? त्या आत्म्यात व्यवहार होणार नाही इतकेच. महाकाश सर्व ठिकाणी व्यापक आहे, त्यात पाणी भरण्याचा विषय होईल काय? महाकाश सर्व ठिकाणी व्यापक आहे, त्यात पाणी भरण्याचा व्यवहार होईल काय? घटात आकाश आहे, त्यात पाणी भरण्याचा व्यवहार होतो, तसे आत्म्यात व्यवहार नाही. तर मनाचा संबंध झाला तेव्हा अनद्भूत व्यवहार होतो व शरीर मिळाले तर उद्भूत व्यवहार होतो. अशी गोष्ट लक्षात यावी, म्हणजे शून्यवादाची शंका राहत नाही. ओवी 29. की निदेचेनी आले पणे, निदेले ते जाय प्राणे, तरी नीद भली हे कोणे, जा निजेल पा. निजलेल्या मनुष्याचे कार्यावर आवरण पडते. ही भाषा स्थूल आहे, पण विचारदृष्ट्या जागा झाल्यावर कालचे हे आहे हे वाटते, पण तसे नाही. सगळे जाते व सगळे नवीन येते. हा दृष्टीसृष्टीवाद आहे, पण लोकांना कळत नाही. अर्थाध्यास व ज्ञानाध्यास दोन्ही युगपत आहे, पण आपली समजूत उलटी आहे. अर्थ राहतो व ज्ञान जाते वाटते. उदाहरणार्थ, झोपताना तांब्या भरून ठेवला व झोपला तर तांब्या व पाणी राहते, पण ज्ञान जाते, अशी सर्वांची समजूत आहे. ज्ञान म्हणजे चेतन व वृत्ती मिळून ज्ञान. त्यात वृत्ती जाते, चेतन राहते. तांब्या व पाणी एका जातीचे आहेत, पण हेच कळत नाही. वृत्ती जाते व ज्ञान गेले म्हणतो. हा अन्योन्याध्यास काही केल्या लक्षात येत नाही. वास्तविक ज्ञान व अर्थ दोन्ही गेले, पण त्याचे संस्कार अविद्येत राहिले, ते पुन्हा उद्भूत होतात. आत्मा कोठे जात नाही, येत नाही. आत्मा जर गेला म्हणाल तर मी सुखाने निजलो होतो असे कसा म्हणेल? निजलेले मनुष्याचे अंतःकरण लीन असते, पण प्राण मात्र कार्य करीत असतो. तो जर प्राणच गेला तर मी सुखाने निजलो होतो असे कोणी म्हणेल का? 1. अव्यवहार्य सुखरूप. 2. अनद्भूत सुखाचा व्यवहार. 3. उद्भूत सुखाचा व्यवहार. समाधी म्हणजे कार्यकारणाचा अधिष्ठानात लीन. सुषुप्ती कार्यकारणाचा कारणात लीन. मूर्छा म्लान व्यग्र असतो. मरण मन शरीर सोडून जाते. जन्म मन शरीर धारण करते. जागृती उभय प्रतीतीचा व्यवहार. स्वप्न स्वचे प्रतीतीचा व्यवहार. जीवनमुक्ती कार्यकारण भाव नाही, जगत नाहीचा निश्चय. विदेहमुक्ती कार्यकारणाचा अत्यंताभाव. त्यात समाधी व सुषुप्तीत सुखाचा भोग असतो, पण मोक्ष नाही. समाधीत प्रसन्न असतो व शरीर बसलो तसेच राहते. सुषुप्तीत प्रसन्न असतो व शरीर खाली पडते व गरम असते. मूर्छेत नुसते दुःख, मन व्यग्र असते. जन्म मरण हे सुखात जाईल अगर दुःखात जाईल, आपले आपले पाप पुण्याप्रमाणे. व्यवहार जागृती स्वप्न यात सातीचे चक्कर आहे. एक गेले की दुसरे चक्कर म्हणजे फिरणे आहे. जीवनमुक्तीला चक्कर नाही, चक्करच थांबली व देह पडला, व्यवहारच थांबला, पुन्हा गडबड नाही. यात सुषुप्ती येत असते, समाधी घ्यावी लागते. जीवनमुक्त व आपल्यात थोडा फरक आहे. आपणा सुखाचा अनुभव रोज आहे. जीवनमुक्ताला अनुभव असून ज्ञान आहे. ते ज्ञान तुम्ही करून घेतले की झालेच तुमचे काम. सिद्ध पुरुष, माणसं, गाढव हे सुखाचा अनुभव घेतात. त्यात जीवनमुक्ताला अनुभव ज्ञान आहे व माणसाला अनुभव आहे पण ज्ञान नाही. गाढवाला अनुभव आहे हेही त्याला कळत नाही व ज्ञान तर करून घेण्याची योग्यताच नाही. तुम्हाला अनुभव आहे, ज्ञान करून घेता येते. घेतले की तुम्ही व सिद्धपुरुष सारखे आहात. म्हणून माणसं हे फार जवळचे आहेत, पण त्यांनी ज्ञान करून घेतले नाही तर गाढव होतील व ज्ञान करून घेतले तर सिद्ध होतील.
आमचे दादा याकरिता दृष्टांत देत असत. कुमारी, सुवासीन, वेश्या तिघींनाही कुंकू आहे. कुमारी मुलीने नवरा केला तर सुवासीन होईल, नाही केला तर वेश्या होईल. तसे तुम्ही ज्ञान करून घ्याल तर सिद्ध व्हाल, नाही करून घ्याल तर गाढ व्हाल. माणसांचा संबंध फार जवळचा आहे, जवळी आहे परी भेटेना. मनुष्याला अवस्थेची ओळख होईल तेव्हा होईल, पण निदान लक्षात तरी असाव्यात. माणसाची घडी बसेपर्यंत चिकाटी असावी व एकदा ब्रह्म सत्य व जगन्मिथ्या निश्चय झाला की काही करू नये, त्यांनी नुसते झोपावे. ब्रह्मवेत्याची झोप ही समाधी असते. ब्रह्मवेत्याने दुकानदारी करू नये. पाठ करणे, लोकांना सांगणे ही दुकानदारी आहे. आपले आपण मस्तीत राहावे, लोकांची पर्वा कशाला करावी. कीर्तन प्रवचन करणे उधार दुकानदारीच आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला काही वाटू नये. देह मी वाटू नये इतकेच काय, माझा देह वाटू नये. दुसऱ्याचा देह तसा आपला देह समजावा, पण हा विषय मात्र स्वसंवेद्य आहे. दुसऱ्यांनी काय बोलावे ही भूमिका आहे. आपल्या बायकोचे लग्न दुसऱ्याबरोबर झाले, हा भेटला तर विचारतो घर बरे मिळाले का. काय भूमिका असेल त्यांची. माणसाने जीवनमुक्त व्हावे व जन्मभर सतत दुःखच भोगावे व त्याच त्यांचा निश्चय कायम राहावा, त्याला खरे महत्त्व. प्रतिकूलात कायम निश्चय राहावा त्याला महत्त्व आहे. दुःखात ढळण्याचा फार संभव असतो. कितीही दुःख झाले तरी आपल्या निश्चयावरून घसरू नये, तो खरा. कितीही दुःख आले तर थोडेच वाटावे. का बरे, पुन्हा शरीरच येणार नाही. म्हणून क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. याला स्थूनानी खतन्याय म्हणावे, म्हणजे हलवून खुंटा बळकट करणे. एक गोष्ट सांगतो. प्रतिकूल कालीच खरी मित्राची परीक्षा घ्यावी. एका माणसाचे 2 मित्र होते. सर्वच श्रीमंत होते, पण याला दारिद्र्य आले. मदतीच्या आशेने एका मित्राकडे गेला. त्यांनी पुष्कळ आदर केला, पण मदतीची भाषा बोलली की हे आपले आपले अदृष्ट आहे म्हणाला. मैत्री आपली खाण्यापिण्याची म्हणाला. मदत तर काही केलीच नाही. याला वाईट वाटले, गप्प निघून गेला. दुसऱ्या मित्राकडे खिन्न मुद्रेने विचार करीत गेला. त्या मित्राच्या घरी जावई आले होते. मित्र समोर दिसल्याबरोबर पुढे आला. का खिन्न दिसतोस सांग. अगोदर यांनी अडचण सांगितली. लगेच 1000 रुपये दिले व तसेच परत गेला. घरात पंचपक्वान्नाचे स्वयंपाक असताना जेवतोस का म्हणून सुद्धा विचारले नाही. पैसे घेऊन निघून गेला. आता सांगा कोण मित्र चांगला. सार मुद्दा चक्कर आहे, त्यातून बाहेर पडावे यात पुरुषार्थ आहे. 7 अवस्थेचे चक्कर आहे. कोठे सुख आधिक्य असेल, कोठे दुःख आधिक्य असेल, कोठे मिश्रित असेल, पण एकामागून एक आहेच. जीवनमुक्त झाला की चक्कर सुटेल व विदेहमुक्त झाला की व्यवहार सुटला. म्हणून तो नाही काय तर आहे, तो आहे पण व्यवहार नाही, म्हणजे शून्य नाही. ओवी 30. घटू घटपणे भासे, तद्भंगे भंगू आभासे, सर्वथा नाही ऐसे कोणी म्हणावे. घट असेल तर घट आहे वाटेल व घट फुटला तर घट नाही वाटेल, पण घटच नसेल तर काय वाटेल. घटच नाही तर घट म्हणणारा तरी आहे ना, तसे शून्य म्हणणारा कोणीतरी असेल ना, याला प्राप्तिपूर्वक निषेध म्हणावा. तसे स्वरूप साक्षात्कार झाल्यावर जगतच नसेल तर काय वाटेल. त्याला नाही तरी कोणी म्हणावं, अगोदर होतेच कोठे. याला जगताचा बाध म्हणावा. जसे स्वप्नातला घोडा जागृतीत काय होतो तर बाध होतो, जसे ब्रह्मचार्याला मुलंबाळ किती काय सांगावे. आहे नाही दोन्ही म्हणू शकत नाही तर कसे होऊ शकेल.
असा प्रश्न तयार होतो. ख पुष्प व्हावे तर मग तोडावे, तसे स्वरूप साक्षात्कार झाल्यावर जगताचा बाध होतो. 31. मनोनी काही नाही पण, देखता नाही आपण, नोहुनी असणे विन असणे जे. ज्ञानरूप आत्मा आपला नाहीपणा पाहत नाही व आहेपणाही पाहत नाही. यावरून तो आहे. नाहीपणा वाचून आहेपणाने आहे म्हणजे अवाच्य आहे. नाहीच्या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या. रज्जू सर्प हा निरुपाधिक अध्यास, दर्पणमुख हा सोपाधिक अध्यास. रज्जू ज्ञानानंतर सर्प हा नाहीच. दर्पणात मुख दिसत असले काळी नाही, तसे स्वरूप साक्षात्कार झाल्यावर जगत नाहीच. हा निरुपाधिक अध्यास पडला तर उत्कृष्ट अधिकारी व स्वरूप साक्षात्कारी. दर्पण मुखाप्रमाणे दिसते काळी नाहीचा निश्चय हा मंद बुद्धीचा अधिकारी. म्हणून निरुपाधिक अध्यास नाही पटला तरी निदान सोपाधिक अध्यास तरी पटला पाहिजेच. जीवनमुक्ताला सुखदुःखाचे धक्के बसतात, पण त्याला धर्माधर्म नाही, आश्रम नाही, वर्ण नाही, गृहस्थ माणसाचे विधिनिषेध संन्याशाला नाही, तर ब्रह्मविद्याला कसे राहील? तो जीवनमुक्त विधीतून पार पडला. याला दृष्टांत. पेन्शनतर लोकांच्या नोकरी करणारेही सरकारचेच पैसे घेतात. पेन्शनर लोकांचा नोकरी करणारेही सरकारचेच पैसे घेतात व पेन्शनरही सरकारचेच पैसे घेतात. पण पेन्शनरांना काही कामावर येण्याचे बंधन नसते. तसे जीवनमुक्ताला विधीचे बंधन नसते. या जीवनमुक्ताला अंतःकरणाचे जातीमान धर्म आहेत ते राहतात, पण त्याची समजूत मात्र काय असते? सुखदुःख अंतःकरणाचे धर्म आहेत. माझा अंतःकरणाचा काय संबंध? त्याला अंतःकरण पृथक असते व ते कल्पित आहे असा त्याचा निश्चय असतो. मुलगी मेल्यावर जावई असतो, पण पहिले तेज नसते. जेवणास बोलावणे तर काय किंमत? मुलीमुळे त्याला किंमत. आलात या, नाही तर जा. याला ग्रंथी तुटलीच म्हणावे. तसे अंतःकरणाचे काहीही धर्म असले तर याचा त्याच्याशी काय संबंध? त्याची ग्रंथी तुटलेली असते. म्हणून लोकदृष्ट्या सुखदुःख त्याला वाटतात, पण तो स्वतः निर्भय असतो. सार मुद्दा ती ज्ञानमात्र वस्तू आहे. ती ज्ञानमात्र वस्तू आहेपणा वाचून आहे. त्याचा अत्यंताभाव सिद्ध होत नाही, म्हणून शून्यवादाचा खोटा आरोप येतो. याला कारण तेवढी बुद्धी सूक्ष्म नसते. 6 अवस्था आहेत. त्या 4 अवस्था ज्या आहेत त्या समाधी, सुषुप्ती, मूर्छा, मरण यात व्यवहार नाही व 2 अवस्था जागृती आणि स्वप्न यात व्यवहार आहे. या व्यवहारकाली वरील 4 अवस्थाचा निर्णय लागतो, पण 2 अवस्थाचा निर्णय लागत नाही. समाधीचा मनुष्य शांत प्रसन्न असतो व बसलेला असतो. सुषुप्तीचा मनुष्य शांत प्रसन्न असतो व लवंडलेला असतो. मूर्छेचा मनुष्य अशांत व म्लान असतो. मरणाचा मनुष्य निस्तेज असतो. त्याला मुंग्या लागतात व डोळ्यात पाहिले तर बाहुलीला दिसत नाही की तो मेला समजावा, पण जागृती स्वप्नाचा निर्णय लागत नाही. आता तुम्ही कोठे आहात हे सांगता येत नाही, कारण दिसते तेव्हा जागृती व्यवहार होईल. तेव्हा जागृती असे म्हणण्याचा तुम्हाला संस्कारच आहे. जागृतीत मोक्ष असावा, बाकी कोणत्याही अवस्थेत मोक्ष होत नाही, पण जागृतीचा निर्णय लागत नाही. आपण ज्याला जागृती म्हणतो त्याला साधू संत स्वप्न म्हणतात. व्यवहार म्हणजे जागृती अशीच सर्वांची समजूत आहे. आपल्याला स्वप्न नाहीच व ज्ञानाला जागृती नाहीच. बाल, तरुण, वृद्ध या स्थूल शरीराच्या अवस्था, विषयी पामर या सूक्ष्म शरीराच्या अवस्था, असंशक्ती पदार्था भाविनी तुर्या या सिद्धाच्या अवस्था,
पशुपेक्षा माणसं श्रेष्ठ आहेत म्हणून ते पशु तुमच्या सेवेत आहेत. त्यांचे पुढे गरीब माणसं श्रीमंताची सेवा करतात. ही पामराची श्रेष्ठ कनिष्ठता येथेच ठरते. ही लोकाची श्रेष्ठ कनिष्ठता ज्याची परलोकी श्रेष्ठ कनिष्ठता ठरते तो विषयी. परलोकात कामधेनू कल्पतरू आहेत. त्याचे पुढे हे सगळे जगदांतपाती आहे. या सगळ्यापेक्षा जगत नियंता श्रेष्ठ. त्याची सेवा करतो तो भक्त व त्याचे पलीकडे काही श्रेष्ठ आहे का या विचारात पडला तो मुमुक्षू. याचे वैराग्य सर्वात श्रेष्ठ आहे. पशूंना गवत कडवा लागतो त्याबद्दल त्यागबुद्धी पामराची आहे. पामराला अन्नपाणी लागते त्याबद्दल त्यागबुद्धी विषयीची आहे. भक्ताची त्याहीपेक्षा त्यागबुद्धी आहे कारण इहलोक परलोकचे भोगाची इच्छा त्याला नाही. त्याहीपेक्षा मुमुक्षूची त्यागबुद्धी. भक्तापेक्षा मुमुक्षू श्रेष्ठ व त्याहीपेक्षा सिद्ध श्रेष्ठ. भक्तातल्या मुमुक्षूचा अमृतानुभव आहे. आमचे निळोबा राय हे भक्तातले मुमुक्षू होते. रूप धरिले सगुण चांगले. त्याचे पलीकडे तू आहेस रे. जागृती स्वप्न सुषुप्ती या ईश्वर निर्मित अवस्था आहेत का म्हणाल तर सर्वांना आहेत म्हणून. जागृती स्वप्न सुषुप्ती या ईश्वर निर्मित अवस्था आहेत का म्हणाल तर सर्वांना आहेत म्हणून. पण त्यात वैचित्र्य श्रेष्ठ कनिष्ठतेचे. ते स्वबुद्धीमुळे येतात म्हणून ते लिंग देहाचे धर्म स्थूल देहाच्या अवस्था ओघाने येतात व लिंग देहाच्या अवस्था बुद्धीमुळे येतात. इहलोक श्रेष्ठ का परलोक श्रेष्ठ हे जीवाच्या स्वाधीन आहेत. त्यातही इहलोकाची श्रेष्ठता मानतो तो पामर, परलोकाची श्रेष्ठता मानतो तो विषयी आणि जगत नियंत्याची सेवा करतो तो भक्त व त्याचे पुढे काही श्रेष्ठ आहे का असा विचार करतो तो मुमुक्षू. त्याचा हा ग्रंथ आहे. घट असला तर त्याच्या भावाने ज्ञान होईल व फुटला तर त्याच्या अभावाचे ज्ञान होईल. पण मुळीच नसेल तर नाही असे कोणी म्हणावे. नाही या शब्दाला प्रतियोगी लागतो. त्याशिवाय अभाव कसा कळेल. काही गोष्टी प्रतियोगीच्या अधीन असतात. आई बायको म्हटले की कोणाची व काही गोष्टी प्रतियोगीच्या अधीन नसतात जसा सूर्य गाय. पण आत्मा हा आहेपणाहून आहे याचाच अर्थ जे अव्यवहार्य अस्तित्व आहे ते अवाच्य आहे. ओवी 32. परी आणि का आपनया न पुरे विशो होआवया म्हणोनी न असावया कारण की. ज्या अर्थी तो विषय होत नाही व स्वलाही विषय होत नाही म्हणून नाही म्हणतोस काय. घटपट अन्याला विषय होतात. कामक्रोध स्वला विषय होतात. पंचीकृत अन्याला विषय होतात. अपंचीकृत स्वला विषय होतात. हे सत्य समजला तर अज्ञान, कल्पित समजला तर अज्ञान नाहीच. पण स्वलाही विषय नाही व अन्यालाही विषय नाही तो आत्मा. तो स्वला व अन्याला विषय नाही म्हणावे का नाहीच म्हणावे तर तो स्वला व अन्याला विषय होत नाही म्हणावे. म्हणून तो नाही असे थोडीच ठरले. दृष्टीला विषय न होणे भूषणच आहे. राजे लोकात घोषाची पद्धत असते. ती घोषातली बाई कोणाला विषय नाही का नाही. दृष्टीला विषय होणे भूषण नाही. पण हे कळत नाही. जेवण बायको व मलमूत्र हे कोणाला कळूच नये यात भूषण आहे. स्वला विषय न होणे व अन्यालाही विषय न होणे म्हणून नाहीच म्हणणे हे मूर्खपणाचे आहे. फार स्थूल दृष्टीचे आहे. स्वला व अन्याला विषय नसताना सुद्धा वस्तू असते. ओवी 33. जो निरंजनी निदेला तो आणि की नाही देखिला आपुलाही निमाला आठवू तया. एखादा मनुष्य अरण्यात निजला तो अन्याला विषय होत नाही
व आपलीही आठवण त्यास नाही, तरी पण तो आहे ना, तो स्वरूप स्थितीने आहेच. ओवी 34. परी जीवे नाही नोहे, तैसे शुद्ध असणे आहे. हे बोलणे न साहे, असे नाहीचे. अरण्यात निजलेला पुरुष स्वतःला व अन्याला विषय नाही, परंतु तो जिवंत नाही असे मात्र नाही. त्याप्रमाणे परमात्म्याचे शुद्ध असणे आहे हे असणे आहे नाहीपणाचे बोलणे सहन करीत नाही, म्हणजे अवाच्य आहे. ओवी 35. दिठी आपणया मुरडे, तै दिठी पणही मोडे. परी नाही नाहे पुढे, ते जाणीची जे. दृष्टी मागे वळली तर तिचा दृष्टीपणाच मोडतो, परंतु ती नाही असे मात्र नाही, त्याच्यात जाणीवही आहेच. तसे परमात्मा स्वला व अन्याला विषय नाही, तर जाणणे रूपाने आहेच. तेथे व्यवहार नाही म्हणावे का नाहीच म्हणावे, तर व्यवहार नाही म्हणावे. व्यवहार नाही म्हणजे शून्य आहे काय? बाहेर जाते तेव्हा वृत्ती नाही, तेव्हा प्रमाता असतोच. समाधीत वृत्ती, प्रमाता, प्राज्ञ नाही का नाहीच नाही का ते तीन नाहीत इतकेच बोलावे. समाधीत वृत्ती, प्रमाता, प्राज्ञ नाही का काहीच नाही, हे तीन नाही इतकेच बोलावे. का काळा राहे काळवखा, तो आपणा ना अनिका. न चोजवे तरी असी का, हा मी बाने. एकदा काळा कुट्ट मनुष्य काळीच घोंगडी घेऊन अंधारात बसला, तर तो मनुष्य स्वतःचे स्वतःलाही दिसत नाही व दुसऱ्यांनाही दिसत नाही, तरी मी आहे असे त्याला ज्ञान असतेच. म्हणजे स्वचा व अन्याचा विषय नाही, तरी आहेच. तैसे ओवी 37. तैसे असणे का नसणे, हे काही मा उमजणे. नसोनी असणे ठाय ठावो. याप्रमाणे असणे आणि नसणे म्हणण्यासारखे ते नाही. तो आपले ठिकाणच्या ठिकाणी असणे रूपाने आहे तसाच आहे, व नाहीचा व्यवहार नाही का नाही, तर व्यवहार नाही. वेदांत शास्त्रात व्यवहार नाही, भेदवाद्यात व्यवहार आहे व शून्यवाद्यात काहीच नाही, इतकेच लक्षात ठेवावयाचे. पिकलिया सेंदे कडू पण जाय, गोड होते म्हटलेच नाही, तरी आम्ही काय सांगावे. तसे मोक्ष म्हणजे काय, जीवपणा जातो इतके जर म्हणले, नाहीतर आम्ही काय सांगावे. सार मुद्दा त्या वस्तूचे ठिकाणी व्यवहार नाही, अन्याचे विषयाचा व्यवहार नाही व स्वचे विषयाचाही व्यवहार नाही. पण ते नाही असे मात्र नाही. नाहीपणा वाचून ते असणे रूप आहे. अव्यवहार्य स्थिती आपली खरी असताना बुद्धीत उतरली जात नाही, हेच बुद्धी शुद्ध नसण्याचे लक्षण. क्रियेची बायको सहज कळते, डोळ्यातली बायको सूक्ष्म नजरेच्या माणसाला कळते. सहज बायको कोणाला कळणे कठीण जाते. क्रियेने बायको ते अज्ञान, डोळ्यातली बायको ते ज्ञान. सहजच बायको पण कोणाला कळत नाही, ते ज्ञान अज्ञानातीत बायको कळणे कठीण जाते. तसे ज्ञान अज्ञानातीत परमात्मा कळण्यास कठीण जाते, म्हणून शून्याचा आरोप येतो. ओवी 38. निर्मळपणी आपुला, आकाशाचा संचू विराळा. तो स्वय असे पुढिला काही नाही. आकाश हे निर्मळ असून ते आपल्या महिमेत आहे तसेच आहे. आपल्या समजुतीमध्ये घटाकाश मठाकाश आहे. तो घट फुटला म्हणजे आकाश फुटले असा आरोप होतो. वास्तविक आहे तसेच आहे. घटात दूध भरा नाहीतर पाणी भरा, त्यातल्या आकाशाला त्याचा काही सुद्धा संपर्क लागत नाही. तसे आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला करता भोगतापणा वाटतो. वास्तविक त्या परमात्म्याला त्याचा काही संपर्क नाही. हा अवच्छेदवाद भामतीकारांचा. अवच्छेद म्हणजे कल्पनावाद हा गौडपादाचार्याचा. तोच भामतीकारांनी घेतला. घट मठ उपाधीने जसा आकाशाला काही संपर्क लागत नाही, तसे अंतःकरणाचा किंवा
देहाच्या उपाधीने आत्म्याला काही संपर्क लागत नाही हीच समजूत कळावी म्हणून इतर ग्रंथकारांनी बिंब प्रतिबिंबवाद घेतला आहे. प्रतिबिंबरूप जगत, त्याचे बिंबरूप परमात्मा तो खरा आहे, पण मुखाचे प्रतिबिंब आरशात पडले तसे ब्रह्माचे प्रतिबिंब कशात पडले? अरे, प्रतिबिंबाची उपादान बिंब आहे. उपादानाला महत्त्व आहे. आरसा हा निमित्त कारण आहे. पण आरसाच लागतो असेही नाही. पाण्यातही प्रतिबिंब पडते, स्वच्छ भिंतीतही प्रतिबिंब पडते. निमित्ताला महत्त्व नाही, उपादानाला खरे महत्त्व आहे. जगत हे प्रतिबिंब नाम कार्य व त्याचे बिंब जो परमात्मा तो उपादान. मग निमित्त काय? माया लाव म्हणजे झाले. बिंबाचेच प्रतिबिंब विरुद्ध रूपाने अन्यथा रूपाने दिसतो का प्रतिबिंब ग्रहण करतो म्हणून प्रतिबिंब हे बिंबाचे काम करते. प्रतिबिंब ग्रहण करण्याला फार महत्त्व आहे. परत वाचतो. बिंबाचेच प्रतिबिंब विरुद्ध रूपाने अन्यथा रूपाने दिसतो का? प्रतिबिंब ग्रहण करतो म्हणून. प्रतिबिंब हे बिंबाचे काम करते. प्रतिबिंब ग्रहण करण्याला फार महत्त्व आहे. आपण देवाच्या नावाचे भक्त, पण खरे प्रतिबिंब पडले नामदेवरायात असे विशेष आहे. बाईचा एक दोष वाईट आहे. तो दोष असेल कोणीही नवरा कबूल करीत नाही व त्याला सहनही होत नाही. मग तो दोष असेल तर नवरा काय करतो? तिला बोलत नाही व तिच्या हातचे खातही नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत देव तुम्हास बोलत नाही व तुमच्या हातचे खात नाही तोपर्यंत तुमच्यात दोष आहेत असे समजावे. आपण देवाला बोलावे व त्याला विचारावे की तुम्ही कसे आहात. याला खरी चित्तशुद्धी म्हणावे. नामदेवरायाच्या हाताने दगडाचे परी झाले. काय चित्तशुद्धी असेल? याला खरे भक्त म्हणावे. भक्त हा निर्भय असतो, कारण तो त्याची सेवा करतो. तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान असतो. त्याची सेवा केली म्हणून हा निर्भय असतो. हरी तैसे हरीचे दास म्हणून अगोदर भक्त व्हावे आणि मग संसार करावा. निर्भय मनुष्याने संसार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, बळीयाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. भय नाही, चिंता नाही, त्याने खरा संसार करावा. याकरिता भक्त तरी व्हावे, नाहीतर सिद्ध तरी व्हावे. अगोदर मुमुक्षता असावी, त्याने ज्ञान करून घ्यावं व मग राहिलेले म्हणजे उरलेल्या आयुष्यात संसार करावा. त्याला भय नाही. भय नसेल त्याला संसार करण्याचा अधिकार आहे. लोक म्हातारपणी परमार्थ करतात, पण त्यावेळी त्याला होत नाही. बायको चांगली कोणती? नवऱ्याला पाया पडावयास लावते. ती काय तिची योग्यता असेल? चुडाला राणीने काय केले ते आख्यान पहा म्हणजे कळेल. परत वाचतो. बायको चांगली कोणती? नवऱ्याला पाया पडावयास लावते. ती काय तिची योग्यता असेल? चुडाला राणीने काय केले ते आख्यान पहा म्हणजे कळेल. सार मुद्दा स्वरूप साक्षात्कार करून घ्यावा व मग संसार करावा. रडू नये, भिवू नये. अरे, इंद्रादिकांना भय आहे. तुमची काय किंमत? इंद्रा पडिले भगे. हा त्याला शाप मिळाला. शाप म्हणजे शासन. ब्रह्मवेत्याला कसला शाप? म्हणून संसार कोणी करावा? ब्रह्मवेत्याने. ब्रह्मज्ञान कोणाला होते? मुमुक्षुला. म्हणून अगोदर मुमुक्षु व्हावं, त्यानं ज्ञान संपादन करावे व मग जीव जावोस तर बायका कराव्या. त्याला भय नाहीच. जसे पाणी सांभाळता येईल त्यांनी त्यात उडी घालावी. हे पाणी असे चमत्कारिक आहे. कोणाला उरावर घेतं व कोणाचे उरावर बसतं. तसे ही माया ब्रह्मवेत्याला उरावर घेते व तुमच्या आमच्या अज्ञानी लोकाच्या उरावर बसते. ब्रह्मवेत्याने कोणाला भिवू नये, कारण त्याला लोकवासना नाही, देहवासना नाही व शास्त्रवासनाही नाही. मग कशाची भीती आहे? त्याला सगळे जगत तृणवत वाटणे, याला लोकवासना नाही समजावे. त्याची बुद्धी देहावर नसते. देहाचा आपला काय संबंध? देह कोठे अमर होत असतो काय?
शरीर हे रोगाचे भांडार आहे. देहबुद्धी असेल तर देहवासना असते. देहबुद्धी गेली की त्याची देहवासना गेली समजावे. शास्त्रवासना याकरिता भारद्वाज ऋषीची गोष्ट. त्याचे आयुष्यातले 75 वर्ष शास्त्र अध्ययनात गेले. एकदा इंद्र त्यांच्याकडे आले व म्हणाले, आता तुमचे आयुष्य 25 वर्ष राहिले. मी जर तुम्हास आणखी 100 वर्ष आयुष्य दिले तर काय कराल? तर त्यांनी उत्तर दिले, शास्त्र अध्ययन. मग त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरविला. 3 वेदाचे 3 डोंगर दाखविले व त्यातली मुठभर माती उचलून म्हणाले, इतके तुमचे शास्त्र अध्ययन झाले. शास्त्र अध्ययन संपत नसते, म्हणून शास्त्राची मर्यादा आहे. कोठपर्यंत शास्त्र अध्ययन करावे? स्वतः उत्थान व परतः उत्थान होऊ नये येथपर्यंत. कोणीही काही म्हणो, आपण साशंकित होऊ नये. झाले त्याचे काम. असे 3 वासना ब्रह्मवेत्त्याच्या गेलेल्या असतात, म्हणून ते बेफाम वागतात. म्हणजे उन्मादवत, म्हणजे कोणाची पर्वाच नाही. आकाश आपल्या महिमेत आहे. उपाधीमुळे विभाग वाटतात. तसे परमात्म्याच्या ठिकाणी ना सुख आहे ना दुःख आहे, धर्म आहे ना अधर्म आहे, बंध आहे ना मोक्ष आहे, तिन्ही नाहीत. असा तो परमात्मा आपल्या महिमेत आहे. 1. बंध मोक्ष असतो तो मुमुक्षू. धर्म अधर्म असतो तो विषयी. सुख दुःख असतो तो पामर. सुख दुःखापेक्षा धर्माधर्माचा श्रेष्ठ व धर्माधर्मापेक्षा बंध मोक्षाचे श्रेष्ठ. सर्वामध्ये बंध मोक्षाच्या अतीत व्हावे. त्याला धर्माधर्म नाहीत व सुख दुःखही नाहीत. असेल तर अमुख्य वृत्तीने किंवा लोकदृष्टा असतात किंवा लोकदृष्ट्या असतात. धर्माधर्म तो का पाळतो? तुम्हाला शिकवण्याकरता. सुख दुःख का होतात? त्याला होतच नाही, तुमच्या दृष्टीने दिसतात. तो पक्का समजलेला असतो की आहे तेथे मी नाही व मी आहे तेथे दुःख नाही. पण तिन्ही नसलेला सर्वात श्रेष्ठ यालाच तुर्या अवस्था म्हणावे. शरीरधारीच दुःख भोगावे लागते व मानावे लागते. तेव्हा होते, देणारा पुष्कळ देईल, तुम्ही का मानला दुःख? श्रीमंती गरिबी तुम्ही मानता म्हणून आहे. जीवनमुक्तीचे विलक्षण सुख पाहिजे असेल त्याने मानू नये. हे मात्र ज्याचे त्याच्या समजुतीवर आहे. आम्ही काय सांगणार? या नरदेहात आले म्हणजे या 3 गोष्टीच्या पलीकडे जाता येतं. म्हणून ईश्वराला मुक्ती मागू नये, तर मग नरदेह मागावा. एका आंधळ्याला देव भेटला. त्याने देवास काय मागितले? माझ्या नातवावर सार्वभौमत्व यावे व ते मी डोळ्याने पाहावे. किती मागितले? याला नातू होण्याकरिता अगोदर बायको मिळावी, तिला मुलगा व्हावे, त्याचे लग्न व्हावे व त्याला मुलगा व्हावा व तो राजा व्हावा व हे पाहण्याकरिता याला डोळे यावे. असले मागून उपयोग नाही. मुलगा होणे आपल्या हातात नाही. न मिळणाऱ्या गोष्टी मागूच नये व मिळतात त्या घेतल्याशिवाय सोडूच नये. अगोदर नरदेह मिळत नाही. मिळाला तर असे काहीतरी मागून बसतो. मागावे काय? देवा तुझी भक्ती व तुझे खरे स्वरूप कसे ते सांगा म्हणावे. तो कसा आहे? उपाधिरहित, निर्विकार, अखंड, ओतप्रोत, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, सच्चिदानंद रूप आहे. त्याला उपाधीचा संपर्क काहीही लागत नाही. त्याकरिता ते स्वरूप लक्षात यावे. एवढ्याकरिता आकाशाचा दृष्टांत सांगितला. ओवी 39. का अंगिकी निर्मळपणी हार पलिया पोखरणी, हे आणि का वाचुनी पाणी सगळेची आहे. जसे झऱ्याचे पाणी स्वच्छ आहे व ते आपल्याच ठिकाणी अडले तर ते दुसऱ्यास दिसत नाही, पण पाणी पाणीपणाने असतेच. पृथ्वीमध्ये पाण्याची व्याप्ती आहे, पण पाण्यात मात्र पृथ्वी नाही. पण पृथ्वीत पाणी आहे हे कळत नाही. आपण आता बसलो जमिनीवर, पण खरे पाण्यावर आहोत. हे पाणी तुमच्या दृष्टीने विषय नाही का पाणी नाही असे लक्षात घ्यावे. ओवी 40. आपणा भागू तैसे असनेची जे असे,
आहे नाही ऐसे सांडोनिया. वरील दृष्टांताप्रमाणे आत्मस्वरूप आपल्या भागाने आपल्या महिमेत आहे. त्याला आहे म्हणू नका व नाहीही म्हणू नका. हे सगळे सोडून द्या. आहे नाही वाचून तो अस्तित्वाने आपले महिमेत आहे अशी वस्तुस्थिती काही लोकांच्या लक्षात येत नाही, म्हणून मोक्ष अवघड आहे. लक्षात का येत नाही तर विषयासक्ती. म्हणून येथे स्वरूपस्थितीत काही खायला नाही, कपडे नाही. अरे इतकेच काय, शरीर नाही, म्हणून इतर भेदवादी म्हणतात. अरे भ्रष्टा, अरे नष्टा, तुझा गुरु करंटा, सोड अद्वैत निष्ठा, म्हणून हिनवितात. येथे काही मिळत नाही म्हणून या वाटेला लागू नये व कोणी गेले नाहीत त्याचे कारण हेच. तिथे काही भोग नाही म्हणून सगळे परतले व खऱ्या मोक्षाला नागवले. ओवी 41. निदेचे नाही पण निमालियाही जागे पण, असी जे का नेन कोणी न होनी ऐसे. निद्रा संपली की किंचित जागृतीचे ज्ञान असते. हे ज्ञान गेली की मग निद्राही नाही व जागेपणही नाही. निद्रा व जागेपणाहून विलक्षण जागेपणा असतो. त्या जागेपणाचे भान सुद्धा नसते. निद्रा गेली म्हणजे अज्ञान गेले व जागेपणही निमालिया म्हणजे ज्ञानही गेले, म्हणजे ज्ञेनीव व जाणीव दोन्ही गेली. असे जे जागणे तेथे जागणेपणाचे भानही नाही, ते खरे स्वरूप आहे. ओवी 42. का भूमी कुंभ ठेविजे, तैस कुंभकता आपजे, तो नेलिया म्हणिजे ते नेविन. किंवा भूमीवर घट ठेवला म्हणजे त्या भूमीला सकुंभता प्राप्त होते व तो नेल्यानंतर निकुंभता प्राप्त होते. दोन्ही धर्म त्या घटामुळे भूमीवर येतात, पण वास्तविक भूमी आपल्या महिमेत आहे. तिला काहीही त्या धर्माचा संपर्क नाही. पृथ्वीवर घट आहेही व नाहीही, संयोग संबंधाने आहे व समवाय संबंधाने नाही. याला सामायिक अभाव म्हणावा. या घटावर 5 अभाव बसतात. उत्पत्तीपूर्वी नव्हता म्हणून प्राग अभाव आहे. नाशानंतर नाही म्हणून परध्वंसा अभाव आहे. परिच्छिन्न आहे म्हणून अत्यंताभाव आहे. व घट म्हणजे पट नव्हे व पट म्हणजे घट नव्हे म्हणून अन्योन्याभाव आहे. व जातो येतो म्हणून अभाव पण आहे. तसे जग आहे आणि नाही यात तारतम्य कळावे. संयोग संबंधाने आहे, समवाय संबंधाने नाही. ओवी 43. परी दोन्ही हे भाग, न शिवती भूमीचे अंग, ते वेळी भूमी तैसे चांग, चोख जे असणे. ज्याप्रमाणे सकुंभ व निकुंभ हे दोन्ही भाग ज्यावेळी भूमीला स्पर्श करीत नाहीत त्यावेळी भूमी जशी शुद्ध स्वरूपाने आपल्या महिमेत असते, त्याप्रमाणे ज्ञान अज्ञानातीत म्हणजे ज्ञान अज्ञान विवर्जित आत्म्याचे शुद्ध स्वरूप आहे. म्हणून ती वस्तू अनादी अनंत आहे. त्याचे न कळणे म्हणजे अज्ञान. अनादी शांत आहे व त्या वस्तूचे कळणे म्हणजे ज्ञान हे साधी अनंत आहे. व बाकी सगळे साधी शांत. साधी शांत तो संसार, अनादी शांत ते अज्ञान, साधी अनंत ते ज्ञान व ती वस्तू अनादी अनंत. सार मुद्दा ती वस्तू ज्ञान अज्ञानातीत सकल धर्म विवर्जित शुद्ध अशी आपल्या महिमेत आहे. हा इत्यर्थ. इति श्री सिद्धानुवादे अनुभवामृते ज्ञान अज्ञान भेद कथनम नाम 4th प्रकरणम संपूर्णम.